हलके हलके जोगवा बाळाचा पाळणा. सोनावणे वहिनी मला थोडीशी डाळ द्या ना. येतो ना भाई, मुंबईचा आपला मला नाही माहिती का वडापाव दादा मी तूच ना तो पेट्रोल पंपवाला. बोल की हा भाई पेट्रोल पंपवाला नाही. ते गणपती बाप्पा येतोय त्याचा फील आला. कलाकृती हा खूप बाप कॉन्सेप्ट आहे पण कला आणि मग त्याची कृती बरोबर. तर पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा असं हे आलं, ऑपॉर्च्युनिटी आली. सचिन तेंडुलकर सरांसोबत एक ऍड शूट. आपके साथ खेळ सकता हूं. घरी जरी शूट करायचं असेल तरी आई कुकरची शिटी पण दाबून ठेवेल. असं आहे की तू कर बाबा. ट्रेन करायला चालली आहे. कोणता बोर साबण जो लावायचो, साबण लावताना तो सटकायचा आणि तो नदीत पडायचा आणि तो जाताना दिसतोय. तर आमची मारामारी त्याच्यावर. मी शोधतो. पहिलं जेव्हा मानधन जेव्हा मला आलं तेव्हा मला कळलं की ओ सही आहे यार, ह्याच्यातनं पण पैसे मिळू शकतात चांगले. हलके हलके फील आहे तो. त्याशिवाय बारसा नाही, त्या गाण्याशिवाय बारसा नाही भाई. बाळ पण फाऊल दिल नाही लावलं. माझं बारचं झालेलं नाही, गाणं लावा. तो बाळ पण अरे भाई आता मजा येते, आता वाटतंय माझा वारसा आहे. माझा जन्माचा दाखला आत्ता काढा. कलाकृती हा खूप बाप कॉन्सेप्ट आहे पण. नमस्कार मंडळी, वायफळच्या कलाकृती या सदराच्या नवीन भागात मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. खूप एक्सायटेड आहे आजचा भाग तुमच्यासमोर आणण्यासाठी. आजच्या भागात आपल्या भेटीला आलेला आहे एक उत्तम कॉन्टेंट क्रिएटर सिद्धांत सरफरे आणि तो आपल्याला बऱ्याच गोष्टी आज सांगणार आहे. गेली अनेक वर्ष सातत्याने तो खूपच ह्युमरस म्हणजे विनोदी असा कॉन्टेंट बनवतोच आहे. त्याचबरोबर इमोशनल असाही कॉन्टेंट तो बनवत आहे. त्याच्या अंगिक अभिनयाच्या माध्यमातून तो विविध कल्पना आपल्यासमोर घेऊन येत असतो आणि मला असं वाटतं ह्या इमोशनवर आणि भावनांवर बेस्ड असतात. त्यामुळे कधीही त्याच्या व्हिडिओज बघितल्यावर बऱ्याच आपल्याला त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खूपच रिलेट होतात. त्यामुळे मला त्याचा कॉन्टेंट खूपच आवडतो. आजचा भाग हा कलाकृतीचा भाग असल्यामुळे कलाकारांच्या कलेच्या मागची कृती आपल्याला ह्याच्यात बघायला मिळणार आहे. त्यामुळे सिद्धांत आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगणार आहे. तो कसा व्हिडिओज बनवतो, आयडियाज कशा असतात त्याच्या, कुठून आयडियाज येतात आणि कशा त्या एक्झिक्यूट होतात हे सगळं तो सांगणारच आहे. पण त्याचबरोबर त्याचं लहानपण, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी आणि ह्या सगळ्याचा त्याच्या कलेवर कसा प्रभाव पडला ह्याच्याबद्दलही आम्ही खूप जबरदस्त गप्पा मारलेल्या आहेत. ऑफकोर्स आम्ही कोकणाबद्दलही फार काय काय बोललेलो आहोत या भागात. तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, लगेचच भागाची सुरुवात करतो. पण त्याच्या आधी एक 2-3 गोष्टी, जर का तुम्ही वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. तुमच्यासाठी भरगच्च असे जबरदस्त कार्यक्रम, गप्पा आणि कलाकृतीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. आता पावसाळा पण लवकरच सुरू होईल होपफुली, तर ते तुम्ही बसून बघू शकता आरामात मस्तपैकी. आणि वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर भाग नसाल तर तोही व्हा, त्याची ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. म्हणजे आमची मराठीतनं आम्ही जी पत्र पाठवतो ईमेल स्वरूपात ती तुमच्या इनबॉक्समध्ये येतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वायफळ स्पेशल सुतार फेणी हा कथाकथनाचा कार्यक्रम आपण विविध शहरांमध्ये, विविध गावांमध्ये आता करायला सुरुवात केलेली आहे. ह्या कार्यक्रमामध्ये बीट बॉक्सिंग आहे, म्हणजे ते सगळं मी लूप वगैरे करतोय लाईव्ह, त्याच्यावर गातोय, तुमच्याबरोबर गातोय, समूह गीत गायन वगैरे करतोय आपण. त्याचबरोबर उकुलेले आहेत आणि ऑफकोर्स एक जबरदस्त सुतारफेणी नावाची कथा आहे, तर ती आम्ही सादर करतोय. तर तुमच्या गावात जर का हा कार्यक्रम होत असेल तर नक्की या, जबरदस्त मजा आपण करूया. खालती डिस्क्रिप्शनमध्ये येणाऱ्या कार्यक्रमांच्या डेट्स आणि तिकिटांची ही माहिती आम्ही दिलेली आहे. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळच्या कलाकृती या भागाची विथ सिद्धांत सरफरे. लेट्स गो. धमाल येणार आहे खूप, हेड्स अप देतोय. चला. सो सिद्धांत, येस, कसा आहेस? मस्त झकास. कसं वाटतंय? कडक. आजचा दिवस कसा गेलाय? थोडा पावसाळी वातावरण आहे, त्यामुळे माहोल होता. आणि आता इथे जो माहोल होणार आहे त्याच्यात मजा येईल. सकाळी कितीला उठलास? 11. लेट झोपला असेल ना, काम करू. हो, खूप काम, म्हणजे खूप रील्स बघत होतो मी, खूप काम, रिसर्च. मस्त. युजली ह्याच टायमाला उठतोस की लवकर उठायची सवय? लवकर उठायची सवय नाही आहे ॲक्च्युली मला, कारण की मी माझी झोपच लागते मला 3-4 वाजता. तोपर्यंत काय ना काय चालू असतं डोक्यात. मी रील्स बघत नाही जास्त. मी ह्यासाठी बघतो की
काय नाही केलं पाहिजे आणि कुठेतरी काहीतरी असं सापडतो पॉईंट आणि त्याच्यातनं काहीतरी डोक्यात येतं. राईट. त्यामुळे मी रात्री जागतो आणि दिवसा झोपतो. जर काम असेल तर लवकर झोपून लवकर उठतो. राईट. आणि तू जसं म्हणालास आता काय नाही करायचं, काय करायचं ते आपल्याला सुचतं काहीतरी बघताना किंवा एक वेगळी आयडिया येते डोक्यात आणि आपण नवीन काहीतरी, मग त्या क्षणी तू ती आयडिया कशी डॉक्युमेंट करतोस? तू लिहून ठेवतोस का नोट बनवतोस, व्हॉइस नोट करतोस, जर का तुला बनवायचं काहीतरी? आता मी एक रिसेंट एक व्हिडिओ टाकली होती किंगफिशर वरती. त्या फणसाला किंगफिशर 42 मिलियन व्ह्यू आहेत तिला काहीतरी. तर ती पण मी रात्री असं चाळत होतो सर्च मध्ये. ती सर्च मध्ये आली. आपण सर्च याच्यामध्ये असताना त्याच्यामध्ये काय आहे तर मी बघितलं तर एक त्यात फक्त अडकलेला तो आणि त्याला एक माणूस काढतो आणि सोडतो, तो उडून जातो. तर ते मी 2-3 वेळा बघितलं आणि माझ्या डोक्यात आलं की माझ्या घरी फणस पण होता. आयता फणस. तर मी बोललो की हे मस्त आहे. नोट्समध्ये फक्त लिहिलं किंगफिशर फणस असं काहीतरी टाईप केलं आणि सकाळी उठून डबा टाकताना ते मला प्रॉपर असं आलं की मी असं शूट करेन, फणस खाईन. आणि मग ते तसं प्रोसेस झालं. म्हणजे ते त्या पॉइंटला मी नोट्समध्ये लिहितो किंवा फक्त डोक्यात ठेवतो, दुसऱ्या दिवशी उठून मग त्याच्यावरती काम करतो. वा, जबरदस्त आयडिया होती पण ती. किती सिम्पल आयडिया होती ना. बरेचदा असं पण असतं ना की एखादी रील किंवा एखादी आपली कॉन्सेप्ट आहे, स्किट आहे, ते एवढं सिम्पल असतं पण ते टायमिंग आणि कसं डिलिव्हर करतो त्याच्यावर सगळा खेळ असतो. तर ह्याच्यात त्याचा म्हणजे मला फार वाटलं की तो किंगफिशर अडकलेला ते बघून पहिलेच आपण झालो की काय बाप आहे रील, काय काय, आणि मग कट्टू तो जो शॉट तिकडे तू बसून गरे खातोयस. क्रेझी, फार भारी. तू एक्सपेक्ट केलं एवढी फुटेल ती? नाही, मला खरंच म्हणजे एक्सपेक्टेशन नव्हते त्या व्हिडिओमधून. पण मी असंच केलं आणि माझा एक मित्रांचा ग्रुप आहे जे 4 टाळकी माझ्यासोबत असतात, त्यांना मी असंच पाठवतो. म्हणजे बोलतात ना की मला ऑडियन्स म्हणजे त्यांची रिएक्शन्स काय आहेत, तर मी त्यांना पाठवलं असं काहीतरी केलं. ऑरेंज ज्यूस का? ते तर आहेच, पण अजून माझे जरा चड्डी वड्डीवाले तर ते बोलले की अरे काय केलंय, भारी आहे, असं तसं. ते रिएक्शन अशावरून कळून येतं की बाबा ठीक आहे, म्हणजे काय असं काय फालतू काय केलं नाही मी. तर मग मी अपलोड केलं आणि मग ते एका दिवसातच म्हणजे ते नोटिफिकेशन येत होते. बोललो की एवढं काय. मी करणच्या घरी होतो, बोललो की हे बघ ही व्हिडिओ चालते अरे. तेवढे एक्सपेक्टेशन नव्हते मला. पण बहुतेक जे किंगफिशर लवर आहेत ते त्याच्यात घुसले. खरंय. आणि माहोल तसा दिसतो एकदम झकास होती ती रील. आणि आत्ताचीच आहे, त्यामुळे मस्त वाटलं मी. कारण मी रिसर्च करत होतो तेव्हा मी म्हटलं अरे ह्याला 42, मी कारण ती रील आली तेव्हा पाहिली होती मी, पण व्ह्यूज तेव्हा आपण बघत नाही ना, नंतर ते वाढत जातात. तर आज बघितलं म्हटलं काय जबरदस्तच व्ह्यू झाला. लहानपणी कुठे होतास तू? शाळा कुठे होती, म्हणजे राहायला कुठे होतास? भांडूप वेस्टला राहायचो मी. ओके. आता पण घर आहे माझं तिथे. आणि माझी शाळा दुर्गामाता विद्या मंदिर, म्हणजे माझ्या घरापासून एक 5 मिनिटं अंतरावरती, चालत. मराठी मीडियम होती? हो, मराठी मीडियम. ओके. तू सेमी इंग्लिश वगैरे घेतलेलंस का नंतर? काय 10वी पर्यंत मराठी? मराठी, पूर्ण मराठी. बीजगणित, भूमिती. हो, भूमिती, बीजगणित अशी नावं. तर हो, म्हणजे तिथे 10वी पर्यंत शिकलो दुर्गामाता विद्या मंदिरमध्ये. आणि मग तिथून कॉलेज ते पण भांडुपलाच होतो. ओके. असं भांडुपला कोणतं कॉलेज? सह्याद्री ज्युनियर कॉलेज. ओके. तिकडे 11वी-12वी केली आणि त्यानंतर मग कोर्स करायला लागलो. मग शिक्षण मला जास्त जमत नव्हतं. शिक्षणाचा आणि माझा जरा 36चाच आकडा आहे, कारण मला ते 36 गुण पण नाही मिळायचे. सो हो, 36 गुण पण मी काटावर. मला तर बऱ्याच वेळा प्रमोट केलं, म्हणजे शिक्षकांनी जरा माझ्यावर दया केली आहे. 10वी पर्यंत प्रमोट करत आलोय. असं दया करायला तू काय करायचं त्यांच्यासाठी? थोडा माझा चेहरा माझा असा साधा भोळा असायचा. पण हो, मस्तीखोर मी खूप होतो. पण जरा शिक्षकांसमोर माझ्या सगळ्या कंप्लेंट्स कळायच्या त्यांना की ह्याने असं काहीतरी केलंय, पण ते चेहरा बघून असं व्हायचं की अरे सोडायला ठीक आहे आता काय. पण जरा कधी कधी मी अति पण केलेलं आहे असं. अति म्हणजे कसं? अति म्हणजे मला खरं सांगायला गेलं तर मी 2 वर्ष मुलींच्या मध्ये बसलोय. काच, कारण मी खूपच जास्त करायला लागलेलो. म्हणजे खूप मला माहिती आहे. हो, म्हणजे इथे मुलगी मध्ये मी, म्हणजे ही शिक्षा शेवटची, म्हणजे इथे मी काहीच करू नाही शकतो. तिथे पण मी मस्ती केली. मला मी एका भागात पण सांगितलंय आधी,
कथाकथनमध्ये मुलं वर्सेस मुली म्हणून मी एक लिहिलेली गोष्ट, त्याच्यात हे मध्ये बसवायचं ना मुलींच्या, ते टाकलं. आणि तेव्हा त्याच्यात सांगितलेलं मी की मला ना हे मिळाले, तेव्हा आईने ना एक मिक्सर विकत घेतलेला आणि त्या मिक्सरवर ना फ्री टेलिफोनची डायरी आलेली, ती असते ना ABCD अशी पानं उघडतात, त्याची छोटीशी असते. मग मी सगळ्या मुलींचे फोन नंबर घेतले होते त्याच्यात. काय फोन वगैरे नव्हता केला, पण असंच हा तुझं काय पूजा, मग पी, मग पूजा, पण ती शिक्षाच वाटायची मुलींच्यात बसणं म्हणजे. नाही खूप मला पहिले 3 ते 4 दिवस मला ना खूपच हे झालं, म्हणजे असाच होतो ना मी, पुढे पण मुली आहेत आणि मागे पण मुली आहेत, तर ते खूप म्हणजे अनकम्फर्टेबलच होतं ते. त्याच्यानंतर मग त्यांच्याशी पण मैत्री झाली, असं एकत्र घरी जायचं. नंतर मग मुलींमध्येच डबा खातोय, तू काय आणलेस ग, तू काय आणलं, कारण मी डबा नाही न्यायचो, काकींना सांगे पाठवू द्या. माझ्यापेक्षा जास्त माझी आई शाळेत गेली, आज हे केलंय, उद्या ते केलंय, परवा ते केलं. आई काय ओरडायची खूप लहानपणी? खूप तोडलाय मला, खूप फोडलाय मला ॲक्च्युली. म्हणजे एक पण वेपन घरातले राहिले नव्हते, म्हणजे फणीपासून, काविलत्यापासून, झाडूपासून, चपलेपासून सगळ्याने मारलंय मला, कारण ते क्रियाकर्मच माझी तशी होती. पोर्शनचा भाग आहे. आणि तुला बहीण भाऊ? हो, मला 2 मोठ्या बहिणी आहेत, त्यांचं लग्न झालंय. एक दीप्ती सरफरे, एक पूजा सरफरे, त्यानंतर मी, आणि त्यानंतर माझा विनायक सरफरे भाऊ, आम्ही 4 जण. ओके, तो असं मधल्यामध्येच? हो, मी मध्ये आलो. पण ताया वगैरे कशा, प्रेमळ? हो, खूप छान. म्हणजे मला खूप सपोर्ट केलाय त्यांनी पहिल्यापासून. मोठ्या बहिणीने मारलाय, पण तेवढंच प्रेम पण आहे दोघींचं पण, आणि खूप सपोर्ट केलं मला, खूप साऱ्या गोष्टी लपवल्या आहेत घरातल्यांपासून. तर हो, सपोर्टिव्ह आहेत बहिणी दोन्ही पण अजूनही. राईट. आणि भावाबद्दल तुझं मत काय? भाऊ कसं आहे की आता जेव्हा ते माझं वय होतं ना, जेव्हा मी मस्ती करायचो, खोड्या करायचो, ते त्याचं वय आता तो ॲनिमेशनच करतोय, मॅकमध्ये आहे, कंपोजिटिंग करतोय. ओके. तर ह्याच फील्डमध्ये आहे, त्याला ह्याचीच आवड आहे, म्हणजे सगळं शूट, एडिट वगैरे, क्रिएटिव्ह. पण त्याने एवढी मस्ती नाही केली, पण तुझ्याकडे बघून तुम्हाला असं नको. पण सर्वात लाडका तो आहे, कारण की तो सर्वात लहान असा जगास. असं म्हणजे मस्त जल्लोषात गेलं असेल, 4 लहान मुलं घरात, म्हणजे क्रेझी. आईला फुल स्ट्रेस, एकदम डेंजर स्ट्रेस. त्याच्यात बहिणी शांत होत्या, पण मी एकटाच असा काहीतरी होतो जरा. राईट. बाकी माझा भाऊ पण एवढी मस्ती नाही केली त्याने, पण मीच खूप जास्त त्रास दिला असावा असं वाटतं. शाळेत असताना तुला काय वाटायचं, तू काय म्हणजे तुला काय व्हायला आवडेल असं, तेव्हा आपले बाप काय काय आयडियाज असतात डोक्यात? मला स्केच करायला आवडायचं तेव्हा, पेंटिंग वगैरे. तर मी लेक्चर चालू असताना सर्वात शेवटचं जे पान असतं ना वहीचं, मागचं पान, त्याच्यावरती काहीतरी रेखत बसायचो, म्हणजे असं एक लोगो काढायचो, किंवा असं कोणाचं पण असं काही काढत बसायचो, जे म्हणजे एकदम फ्री माइंडने जे डोक्यात येतं ना, की असा चौकोन काढला, त्याच्यात काहीतरी डोळा काढला, असं काहीतरी करत बसायचो मी. आणि मग टॅटूजचं कळलं, मग टॅटूज असे ड्रॉ करायचो. त्यानंतर मग थोडं फेसवरती आलो, तर मला असं होतं की यार मला हे व्हायचं आहे, स्केच आर्टिस्ट व्हायचं आहे, किंवा असं पेंटिंग वगैरे हे ते. पण मी एलिमेंटरी इंटरमिजिएट दिली, त्याच्यामध्ये B ग्रेड मिळाला मला. चांगली गोष्ट आहे, जबरदस्त. ते मी बाहेरून केलं होतं ॲक्च्युली, कारण माझ्या शाळेमध्ये ते नव्हतं. ओके. तर मी सह्याद्री, तिथूनच केलं मी, सह्याद्री ज्युनियर कॉलेजमधून. तर मग त्यानंतर मग त्याच्यातलं इतकं मला हे नाही आलं, रस नाही आला, म्हणजे की कळलंच नाही, ते टाइमपास म्हणून मी करत होतो हे मला कळलं. राईट. असं त्याच्यानंतर मग मी ॲनिमेशनमध्ये, मला ॲनिमेशन असं हे ते, पण शाळेत असताना हे काहीच नाही, म्हणजे फक्त करतोय टाइमपास म्हणून, स्केच करतोय, म्हणजे असं वाटायचं की मी आता ते, मला हे पण नव्हतं माहिती की म्युझियममध्ये पेंटिंग्स वगैरे लागतात, हे पण प्रकार माहिती नव्हता. फक्त आवडतं. आणि तेव्हा मॅड वरती लागायचं ना, हा शो पोगोवर मॅड, सॉरी. तर ते बघून मी अजून इन्स्पायर, अरे काय करतोय हा. तर ते तिथून इन्स्पिरेशन होतं. मला ते आर्ट अटॅक पण आवडायचं. आर्ट अटॅक पण मस्त काय करायचं होतं यार. सगळ्यात तो काय ते टिश्यू पेपर घेऊन फेविकॉल लावून सगळ्यावर चिकटवा. पण हे तेव्हाचे दिवस खूप मस्त होते यार. आणि आता ॲव्हेंजर्स ते सगळं तर तेव्हाचे ते पोगो म्हणजे माझं प्रेम होतं यार. कार्टून नेटवर्क मजा यायची बघायला. हिंदीत बघायचो. हो हिंदीतच. ऑप्शन नव्हतं. ऑगी अँड द कॉक्रोचेस होतं, तर ते मी हिंदीत बघायचो. त्याच्यामध्ये हिंदीतच त्याचे डायलॉग जबरदस्त. नाना पाटेकर वगैरे असे आवाज, डेंजर होतं ते. राईट. तू ऑलमोस्ट 2016-17 तू इंस्टाग्रामवर पोस्ट टाकलेस पहिली,
त्याच्या आधीचे डिलीट झाल्यात का आता आर्काइव्ह केल्यात? नाही असं नाहीये. डिलीट केल्यात मी बऱ्याच गोष्ट, कारण की तेव्हा काही टाकायचं मी. म्हणजे मी नवीन फोटोशॉप शिकलो होतो. म्हणजे मी असा उभा एका ठिकाणी तलावला आणि पाठचा बॅकग्राऊंड ब्लॅक अँड व्हाईट आणि मी फुल कलर, म्हणजे असं काही पण टाकायचो. तर ते नवीन होतं. म्हणजे त्या सगळ्या पोस्ट मी क्लिप आर्ट केलंय काहीतरी स्वतःच. कारण मी तेव्हा बघताना ना माझ्या डोळ्यासमोर असं पण एक आलेलं, कुठची तरी एक ॲनिमेटेड कार्टून फिल्म आणि त्याला कुठच्या तरी मूवीचे डायलॉग लावलेत, अशी पोस्ट तुझ्या फीडवर. हो. फेसबुकवरती मी टाकायचो खूप जास्त. म्हणजे मला आवडायचं, कारण की त्याचं कारण असं की मला एडिटची प्रॅक्टिस व्हायची. की मी एडिटिंगमध्ये इतका घुसलेलो ना, मी ते एक्सपेरिमेंट करायचो. की एक हॉलिवूड ॲनिमेटेड फिल्म त्याचा ट्रेलर घेतला आणि एक मराठी फिल्मचा ट्रेलर त्याचा ऑडिओ, आणि ते मॅच करायचं. म्हणजे लिपसिंग पासून सीन्स पासून, आणि ते मला काहीतरी युनिक वाटायचं. पूर्ण कम्प्लीट झाल्यावर मी सगळं हे बघ मी केलं, कसं केलं माहितीये का? बॉस बेबीची व्हिडिओ होती आणि मराठी डायलॉग होता. बॉईज 2 त्याचा ऑडिओ होता आणि बॉस बेबीची व्हिडिओ होती. असं मी रिसर्च करत होतो, म्हटलं हे कुठून चालू झालं बघूया जरा. आणि मग बरेचसे स्किट व्हिडिओ होते तुमचे, तिघा चौघांचे, काही ना काहीतरी सीन होता. मग असं पासवर्ड काय वायफायचा, तो एक व्हिडिओ होता. ते काय झालं, इंस्टाग्रामने नॉर्मल व्हिडिओजना पण रीलमध्ये टाकल्यामुळे आता ते रीलमध्ये गेलेत सगळे जुने व्हिडिओज. तर तेव्हा तर ते का सुरुवात केलेली, ते असं व्हिडिओ अशा म्हणजे स्किट कॉमेडी टाईप्सचे व्हिडिओज का बनवायला चालू केले तुम्ही तेव्हा? असं होतं ना की मला चांगलं आठवतं, डब स्मॅश आलं होतं. हां बरोबर. त्याच्या अगोदरच म्हणजे मी मॅकमध्ये होतो, मी ॲनिमेशनचा कोर्स करत होतो, तेव्हा तिकडे मला संतोष माझा मित्र भेटला, तो पण क्रिएटर आहे आता. तर मला वाईन्स वगैरे काय माहिती नव्हतं, हा प्रकार काय आहे आणि काय असतं क्रिएशन वगैरे. तर त्याने सांगितलं की असे वाईन, एक सेकंड मी पटकन सांगतो, काय काय लोकांना वाईन माहित नसेल आपल्याकडे. वाईन म्हणजे एक मध्ये इंस्टाग्राम सारखं कसं एक ऍप आहे ना, तसं एक ऍप आलं होतं, प्लॅटफॉर्म आला होता, जिकडे 15 सेकंदाचं का 6 सेकंदाचं लिमिट होतं, तेवढीच व्हिडिओ असायची. आणि त्याच्यावर बरेच लोकांनी क्रिएटिव्ह होऊन काय काय टाकायला सुरुवात केली होतं. जनरेशन आलं होतं मध्ये वाईनचं, आणि मग ते बंद झालं, मग लोकांनी इकडे तिकडे चालू झालं. तिथे म्हणजे बरेचसे इंटरनॅशनल क्रिएटर होते, तर ते व्हिडिओज बनवायचे. 6 सेकंदात जोक किंवा जे काय सिरियस 6 सेकंदात मांडायचे. शॉर्ट व्हिडिओमध्ये जो काय ह्युमर आहे तो प्रेझेंट करायचा असं. तर तेव्हाचे ते सगळे क्रिएटर्स मला दाखवले त्यांनी. किंग बॅच आहे, ॲडम अनवर, हे सगळे आहेत. तो एक होता ना असं, ते केसात टाकायचा असा, किंग बॅच, तो माझा सर्वात फेवरेट आहे. किंग बॅच, त्याला नक्की दाखव इथे साईडला, त्याचा चेहरा तुम्ही बघू शकता. सो त्याचा क्रेझीनेस मला आवडायचा. तो पण त्यानेच दाखवला संतोषने की हे बघ. तर मला काय कळलं नाही इंग्लिशचं, माझं इंग्लिशचं तर जेवढे लोक मला फॉलो करतात त्यांना माहिती आहे माझा इंग्लिशचा काय लफड आहे. तर मी बघितलं, मला ते एक्सप्रेशन्स आणि जे काय जसा तो बिल्डअप केलेला, रिॲक्शन्स आणि जसं त्यांनी ते बनवलेलं ना, ते कळलं मला एक्झॅक्टली यांनी काय कॉमेडी केली आहे किंवा त्याच्यामध्ये कॉन्टेंट काय होता. विदाउट लँग्वेज तुझ्यावर मुद्दा पोचला. हो, तो कॉन्सेप्ट कळला मला. तर ते 2-4 बघितले, नंतर मग आम्ही सुरुवात केली, व्हिडिओज बनवला की आपण पण काहीतरी करूया. असं संतोष आणि माझं बोलणं झालं. राईट. तर सेम आता जे सांगावं लागलं ना वाईन्सचं, तसं मी पण त्याला बोललो की मी वाईन सिर्फ पिता हूं भाई, बनाया का. तर तो लगे अरे भाई, त्यानं दाखवलं. मग आम्ही चालू केलं. आम्ही मॅकमध्ये असतानाच पहिली व्हिडिओ केलेली. ओके. आणि तेव्हा आम्ही तो एक मिनिटाची व्हिडिओ करायचो, कधी 2 मिनिटावर जायची ती. बरोबर. तर आम्ही डिस्कस करायचो भेटून की असं करूया आपण. मी काहीतरी कॉन्सेप्ट आणली, त्याने आणली, बसून जॅमिंग करायचो आणि मग शूट करायचो. हे तेव्हाची गोष्ट जेव्हा मॅकमध्ये होतो. 16-17. तू कोणती व्हिडिओ म्हणालास तू मगाशी? वायफायची आहे. वायफायची एक, ती डायरेक्ट तुम्हाला दाखवता येणार नाही पण वायफाय टू शॉर्ट. राईट बरोबर. तर ते आम्ही डिस्कस करून आम्ही शूट करायचो. आणि तेव्हा म्हणजे 100 लोकांना जरी बघितली ना, तरी तर असं वाटायचं की वाव, मजा. असं वाटायचं. आपले फ्रेंड्सच फॉलोअर्स होते तेव्हा. फॉलोअर्स पण नाही, फ्रेंड्सच होते ऍक्च्युली. तुम्हाला फॉलो कर, मी तुला फॉलो कर. म्हणजे आता माझे जर 50 फक्त फॉलोअर्स आहेत, तर जर ती व्हिडिओ 150 लोकांनी जर बघितली ना, 50च्या पुढे व्हायरल झालो. असा सीन होता. दादा मी म्हणजे ती व्हिडिओ केल्यानंतर बघितली ना असं, तर तो एक वेगळा फील होता यार. तेव्हा तो स्वाईप अप वाला सीन होता यार. तो 10K नंतर
तो एक वेगळाच हॅपीनेस होता. आणि आता आता लिंक टाकता यायची. हो, आता ते बघत असतील ते पण क्रिएटर आहेत आता असं म्हणणं झालं. सो ती वेगळी मजा होती. तो आम्ही चालू केलेलं. राईट. आणि मग कारण की जॉब पण करायचा होता आणि हे करून पैसा तर मिळत नव्हता. राईट. घरातल्यांचं एक होतं ना की आता एवढा कोर्स केलाय, राईट, कम्प्लीट होत आलाय, म्हणजे झालाय ऑलमोस्ट, शोरीलचा तुझा टाइम आहे, तर तू काहीतरी जॉब बघ. आणि या बाजूबाजूला टाइमपास म्हणून या व्हिडिओ चालू. म्हणजे आमचं असं असायचं की लेक्चर आठवड्यातनं 3 दिवस लेक्चर, ते पण 2-2 तासाची. आणि बाकीच्या वेळ रिहर्सल बोलतोय सर आता, आजकाल तोंडात रिहर्सलच येते काय, प्रॅक्टिस लॅबमध्ये आम्ही प्रॅक्टिस करायचो, म्हणजे जे शिकवलंय. आणि ते प्रॅक्टिस करून झाल्यानंतर जे काय आमचं काम असेल ते केल्यानंतर बाकीच्या वायफळ वेळामध्ये क्या बात आहे, प्लेसमेंट घेतलं. तर त्याच्यामध्ये आम्ही ते शूट करायचो डिस्कस करून, किंवा मला पवई लेख खूप आवडतं, जे पवईचे आहेत. कारण मला माझे सर्वात जास्त बोलतात ना की मी तिकडे रडताना त्या पवई लेखने मला बघितलंय, हसताना बघितलंय, किंवा माझे तिकडचे ट्रान्सजेंडर खूप जास्त जवळचे होते. आताही गेलो तर असतील, पण मी तिकडे खूप जास्त बसायचो, का माहिती का. आणि ते असं होतं की मग मला असं होतं की घरातून बोलत होते की जॉब कर, हे सगळं करून काय होणार नाहीये. आणि मी अगोदर थिएटरमध्ये पण काम केलं, पण मी बॅकस्टेजला जास्त काम केलं. मी एकच एकांकिका केली आहे आणि बाकी स्किट वगैरे केलेत थोड्याफार. तर बॅकस्टेजला खूप जास्त काम केलं, म्हणजे त्या नाटकाचं पोस्टर्स बनवा, किंवा त्याचा होल इव्हेंटचा व्हिडिओ एडिट करा, तो शूट करा, हे सगळं करायचो मी. तर त्याच्यातनं पण इतके पैसे नाही मिळायचे. आणि ते मी एकदम खरं फ्रँकली सांगायला गेलं की आपण जेव्हा नवीन असतो ना, तर आपण मोहात जाऊन आपल्याला शिकायला मिळेल फुकट करतो आपण. तर तसं माझं मी फुकट झालेलो तिकडे. तर आवडीने करायचो, शिकायला मिळालं नाही असं नाही, पण नंतर मग पैसे नव्हतेच इतके. आणि 2 बहिणींची लग्न जवळ आलेली, हे सगळं होतं, घर चालवणार कसं, छोटा भाऊ आहे असं. आणि आई एकटीच असते घरी, असं हाऊसवाईफ आहे. तर मग आई अशी होती की जॉब कर. आणि आई अशी आहे ना, आपली प्रॉपर टिपिकल मिडल क्लास फॅमिली असते ना, ती तू जॉब कर. मग त्यांना बिझनेस पण नाही, तू जॉब कर, म्हणजे तू 10,000 चालेल, 20,000 चालेल, पण तुझा परमनंट सॅलरी राहील ती, असं. तू जॉब करतोस हे सर्वात बेस्ट आहे, म्हणजे त्याच्यासाठी तू हे सगळं कोर्स केलेस. तर मग मी जॉबला लागलो. मी हे पोस्टर्स वगैरे बनवायचो. प्रॉपर एक बुमरँग म्हणून आहे ना चांदिवलीला पवईत, तिथे मी केमार्क म्हणून एक कंपनी होती, तिथे मी डिझायनर म्हणून होतो. त्याच्यानंतर मी फ्रीलॅन्सिंग कामं करायला लागलो, मग थोडेफार पैसे यायला लागले. आणि मग इथे वेळ देता येत नव्हता, म्हणजे आता जॉब केल्यानंतर डायरेक्ट घरी जाऊन झोपायची बात होती. मग असं संडेला भेटायचो, मग आम्ही व्हिडिओज करायचो. पण ते असंच आवड म्हणून, म्हणजे आवडतं, म्हणजे असं काय फेमस व्हायचं आहे किंवा हेच लाईफ टाईम हेच करायचं आहे असं नव्हतं. आवडतं बस ते शूट करायला. आणि ते 2-4 तास खूप मजा यायची, कारण ते आवडीचं काम करायचो. आणि डिझायनिंग पण आवडीनेच करायचो. मला ॲनिमेशनमध्ये मी कधी जॉब नाही केला, पण मी 24 FPS मध्ये ॲनिमेशन केलंय एक कॅरेक्टरचं. तर मग ते जरा रोलिंग चालू झाली माझी असं. आणि सुरुवातीला मला एकदमच 8,000 काहीतरी पगार होता. तर मी ते करून थोडं मग दुसऱ्या कंपनीत लागलो. पण एक पॉईंटला असं होतं ना की यार हे पण करायचंय, ह्याच्यासाठी मला वेळच देता येत नाही, जे मला आवडतं, म्हणजे व्हिडिओज बनवणं. माझे थॉट खूप यायचे, म्हणजे मी जॉब करत असताना जॉबच्या सराउंडिंग मधले सगळे थॉट्स यायचे, कारण मी ते सगळं ऑब्झर्व करायचो. म्हणजे बॉसची रूम म्हणा, किंवा एम्प्लॉईज म्हणा जे आजूबाजूचे आहेत, किंवा मॅनेजर म्हणा, HR म्हणा, त्यांच्यामध्ये ते गॉसिप जे काय असतं त्याच्यातनं काही ह्युमर निघतो, हे सगळं मी लिहून नोट डाऊन करून ठेवायचो असं. पण ते शूट करायला वेळ नाही मिळायची, ना जागा मिळायची असं. तर मग हळूहळू एक पॉईंटला मग पण ही शूट करायची इच्छा बिकॉज तुला आवडायचं शूट करायला म्हणून होती, की तू अजून आजूबाजूला बघत होतोस की अशा प्रकारचा कॉन्टेंट पण आता यायला लागलाय? मला कोणत्या टाईपचा म्हणजे असं गॉसिप असेल, त्याच्यावर काय आपल्याला बसवायचं असेल, तसं म्हणाल तुला व्हिडिओ करायची इच्छा होती पण वेळ नव्हता मिळत किंवा होत नव्हतं, पण तुला अजून असे आजूबाजूने पण इन्स्पिरेशन येत होतं की अरे हे पण चाललंय, आता बरेच लोक आता असे व्हिडिओज बनवायला लागलेत वगैरे, तसं मनात यायचं तेव्हा? नाही तसं काही यायचंच नाही, कारण की मी फ्रँकली मी काय बघायचोच नाही. ओके. म्हणजे मी कोणाचे असे व्हिडिओ असं स्वतःहून बघायचो नाही. कधी एक्सप्लोअरमध्ये आलं तेव्हा एक्सप्लोअर म्हणजे 1 मिनिटचे व्हिडिओज असायचे तसं, ते फेसबुकवर म्हणा किंवा युट्यूबवर तर फुल लेंथ व्हिडिओ असायच्या. तर कधी असं गेलो युट्यूबवर तर बघायचो असं. त्यामुळे मला बाहेर काय चाललंय किंवा कोण काय करतं याची काहीच मला लेणं देणं नव्हतं. ओके. असं तर जे माझ्या डोक्यात येत आहे ना ते मी टाकेन किंवा आमच्या दोघांच्या डोक्यात येईल ते आम्ही एकत्र करून टाकायचो आणि ते ऑडियन्सवरती सोडून द्यायचो की आम्हाला जे हवं होतं, जो ह्युमर आमच्या डोक्यात अटकून होता तो आम्ही शूट केला आणि
पोस्ट केला, बाहेर पडला. हा जे काय असेल त्याला व्ह्यूज येतील नाही येतील, जे काय आम्ही सॅटिस्फाईड झालो ते करून. बरोबर. तर ते करत असताना मग एक लॉकडाऊनची वेव आली. लॉकडाऊन म्हणजे कोरोना आला आणि तेव्हा मी जॉब सोडलेला आणि तो जॉब सोडण्याचा माझा वेगळा फंड आहे जो मी केमार्क मध्ये होतो. आणि बघतात का केमार्कची लोक? तर तिकडे माझं असं झालं ना की मला मजाच येत नव्हती ऍक्च्युली, सॉरी. तर मी तिकडे 6 महिने काम केलं, पण आहे ना मी सोडलं. आणि ते असं सोडलं ना, पेपर वगैरे नाही टाकला, सोडलं मी. दुसऱ्या दिवशीपासून गेलोच नाही. तो गेलोच नाही. ते लोक बॉस मला कॉल करतोय आणि हे सगळं चालू आहे. मी कॉल बघतो, मला यार काय करू. माझा अजून एक मित्र तिकडे होता, तो काय मूर्ख आहेस का चाले, अरे बोलून तरी जा. पण ते सोडलंच मी. त्याच्यानंतर मग फ्रीलान्सिंग करत होतो. मग वर्क फ्रॉम होम आला. वर्क फ्रॉम होम करत असताना मी कॉन्टेंट मॉडरेशनचं काम मला मिळालं. ओके, म्हणजे काय नक्की? कॉन्टेंट मॉडरेशन म्हणजे तेव्हा टिकटॉक प्लॅटफॉर्म होता. तो ठीकठाक चालत होता तेव्हा. तर टिकटॉक तर मी असं ते ऑनलाईन टाकतात ना Naukri.com वगैरे याच्यावरती, तर ते मी असं टाकलं की बाबा घर बसल्या काय जे काय पैसे मिळतील ते करूया काम. आणि मी अप्लाय केलेलं. अप्लाय करताना व्हिडिओ एडिटर हे सगळं माझं सगळं टाकलेलं. आणि काय माहिती काय मला कॉल आला एक दिवस आणि म्हणाले की तू अप्लाय केलं होतंस, मेल वगैरे आला आणि हे. आणि मला त्यांनी सांगितलं की कॉन्टेंट मॉडरेशन म्हणजे आता आपण तेव्हा टिकटॉक होतं आणि ते टिकटॉकवरती ज्या व्हिडिओज यायच्या, ज्या काही ज्या सगळ्यांना माहितीच आहेत काय व्हिडिओ यायच्या, तर ते मॉडरेट करायचं. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये आता मी इथे बसलोय, ही समज व्हिडिओ आहे फॉर एक्झाम्पल, ह्याच्यामध्ये माईक आहे, मी आहे, इथे झाड आहे, पाठी देव दिसत आहेत, किंवा माझ्या बॅकग्राऊंडला काय काय आहे, तर त्याच्या पॉलिसीज होत्या की देव दिसत आहेत तर त्याची वेगळी पॉलिसी, किंवा मंदिरात शूट करतोय तर त्याची वेगळी पॉलिसी, किंवा पोलीस आजूबाजूला दिसत आहेत तर त्यांची एक वेगळी पॉलिसी होती. तर ते 1 महिनाभर मी त्याचा अभ्यास केला. त्या आमची ट्रेनिंग पिरियड होता. त्याच्यामध्ये त्या पॉलिसीला त्या व्हिडिओला किंवा जे व्हिडिओमध्ये दिसतंय तर त्याची एक वेगवेगळी कॅटेगरी होती आणि त्याची पॉलिसी होत्या. तर त्या पार्ट करायच्या होत्या आणि डोक्यात ठेवायच्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग मॉडरेशन चालू झालं. आणि म्हणजे जे फॉर यू मध्ये ज्या व्हिडिओज येतात किंवा टिकटॉकवरती यायच्या, त्या कोणत्या फॉर यू मध्ये आल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही आल्या पाहिजेत, तर ते कॉन्टेंट मॉडरेशन. म्हणजे जो कॉन्टेंट ज्याला योग्य आहे त्यालाच पोहोचला पाहिजे, त्याच्यासाठी हे सगळं फिल्ट्रेशन. हो. म्हणजे आता म्हणजे आपल्या काजू बिया कशा चालतात. हा एक्झॅक्टली. मोठी छोटी एक्झॅक्टली. तर म्हणजे जो कचरा होता ना, तर ऍक्च्युली तो कचराच होता. तो काढायचा होता. म्हणजे ज्याच्यामध्ये जे एकदमच काय एकदमच वाह्यात करायचे, तर ते बघावं लागायचं. आणि ते पॉलिसीज पण त्याच्या होत्या, तर ते काय काढू शकतो ते आमच्या हातात होतं असं. तर ते मी लागलो त्याच्यात आणि त्याचा मला खूप फायदा झाला. मला आता प्लॅटफॉर्म जरी वेगळा आहे, पण गोष्टी कळायला लागले की काय चुकीचं नाही दाखवलं पाहिजे आणि काय गोष्टींचं आपण काळजी घेतली पाहिजे व्हिडिओ शूट करत असताना. त्यामुळे मी तो जॉब पकडला आणि त्याच्यामध्ये मी 1 वर्ष काम केलं प्रॉपर. आणि माझं खूप चांगले म्हणजे ते कंपनी होती ना, ती मला डोक्यावर घेतलेलं त्यांनी की मी मॉडरेट एवढं बाप करायचो ना बाकीचे, कारण भेटणं कधी नाही व्हायचं एम्प्लॉईजचं. ते सगळे ऑनलाईन जॉईन झालेले होते. तर तरी पण मैत्री झाली होती व्हॉट्सअप थ्रू की असं थ्रू. तर ते असे बोलायचे, साल्या 50च टार्गेट आहे, तू 70-80 का करतोस? तुझ्यामुळे इथे आम्हाला प्रॉब्लेम होतो. तर ती एक वेगळी मजा होती. त्याच्यामुळे मला कळलं की एक्झॅक्टली काय व्हिडिओमध्ये दाखवलं पाहिजे, काय नाही दाखवलं पाहिजे, आणि लोक कशा प्रकारे व्हिडिओ बनवतात. हो. तर त्यामुळे ते मला शिकायला मिळालं, म्हणून मी तिकडे जॉईन झालो आणि त्याची मला बऱ्यापैकी सॅलरी मिळायची असं. तर मग ते करता मी व्हिडिओज पण करायचो. आणि त्याची मी असं करायचो, टार्गेट मी अगोदरच कम्प्लीट करायचो. ते कंपनीवाले बघत असतील. आता 9 ते माझा 6चा टाईम आहे जॉबचा. तर मी 9ला लॉग इन केलं ना, तर 9 वाजल्यापासून ब्रश बिश काय केलं नाही, आपला चालू आहे. मी पटपट 20 केले, त्यानंतर थांबलो, पटपट सगळं रेडी झालो. आणि यांना ते हे असायचं, आयडल झालं ना तर त्यांना कळायचं की मी काम करत नाहीये. तर ती स्क्रीन ऑफ झाल्यावर ते आयडल व्हायचं. बरोबर. तर मी काय करायचो, मी खूप विचार केला की मला व्हिडिओज पण करायचे. आणि आता त्या टाइमला आहे ना, लॉकडाऊन होतं आणि सगळे व्हिडिओज करत होते की मला येतं, मी का नाही करत आहे. तर मी काय करायचो की करायचो थोडेफार, आणि 12-1च्या दरम्यान आहे ना
ते कॅप्सलॉकच्या इथे बघ असं ते त्याला चिमटा लावायचो तर ते आहे ना ते असं फिरत राहायचं विंडोला आणि त्यामुळे ती स्क्रीन लॉक नाही व्हायची. ऍक्टिव्ह राहायची. मी काहीतरी भलतंच डोक्यात मला असं भलतंच आलं आणि ते सक्सेसफुल झालं आणि ते करून मी चिमटा लावून मला बहीण बोलली चिमटा का लावलायस. अरे ते स्क्रीन लॉक होत नाही. अरे पण मूर्खा ते तू टाइम वाढव त्याचा किंवा काय मला माहिती नाही ना मी किती वेळ करेन. तर हे सगळं करत असताना मी घरातल्या घरात 4 भिंतीच्या आत व्हिडिओज करायला लागलो ज्या घरात करू शकतो. म्हणजे आई रिलेटेड. पहिली स्पेसिफिकली कोणती आठवते का म्हणजे ती आपल्याला दाखवता पण येईल? हो मी एक कॅरम बोर्डची केलेली आणि तेव्हा मी जॉब तो करत होतो. त्यालाच ते निगडीत आहे. म्हणजे ओके. तर कशी व्हिडिओ होती अशी की आम्ही 4 जण कॅरम खेळतोय 4 बाजूला आणि कॅरम खेळतोय फुल शॉट्स वगैरे मारतो आणि मला कॉल येतो. अभी मेल करता हूँ. असं तर अशा टाईपचं होतं ते. जगास. येस. कारण की तेव्हा झोन होता ना सगळेच वर्क फ्रॉम होम होते त्यामुळे रिलेटिबिलिटी ह्या कॉन्टेंटची खूप जबरदस्त होती. मग तू त्यावेळी हे काम करत असताना लॉकडाऊन घरीच आहेस म्हणून परत तुला वेळ पण मिळालाय असं करत व्हिडिओज बनवायला सुरुवात केली आणि मग कन्सिस्टंटली टाकत राहिलास की कसं? दिवसाला एक दिवसाला 2 तर कारण तो एक ढोस सारखं झालेलं माझं की मला आता काय बोलतात राहवत नाहीये. ओके. असं झालेलं मला की आता करायचंच आहे. तर मी करायचो रात्री असा विचार करायचो की असा थॉट आला तर मी कसं एक्झिक्यूट करू त्याला कसं प्रेझेंट करू. म्हणजे घरातल्या घरात भाऊ शूट करायचा किंवा मी ऍक्च्युली माझ्याकडे ट्रायपॉड पण नसायचा तेव्हा. तर मी काय करायचो बरण्या पिठाची बरणी तर तशा 2 बरण्यांवर बरण्या त्याच्यावर एक असं काहीतरी डबा त्याच्यावर फोन ठेवायचो असा आणि त्याच्यावर मी असं व्हिडिओज बनवायचो. कधी कधी माझा एक जागा होती तिकडे मी केलं ना की ती व्हिडिओ जायची का माहिती का. आणि ती जागा होती फ्रीजच्या वरती एक असा डबा लावायचो त्याच्यावर फोन ठेवायचो. तिकडे बरेचसे मी शॉर्ट्स घ्यायचो आणि ते वापरायचो. तर अशी ती वेगळी गंमत होती आणि ते करता करता माझे व्हिडिओ चालायला लागल्या. म्हणजे आम्ही घरात पण करायचो. त्या फेजमध्ये आठवतं का कोणती व्हिडिओ सर्वात अशी छान त्याचा परफॉर्मन्स झाला आणि तिकडनं अजून मग तुला मस्त ऑडियन्स वाढत गेला? मला आता एक्झॅक्ट आठवत नाही रे पण माझे लगातार 3-4 व्हिडिओ गेलेल्या. जेव्हा फर्स्ट वेव्ह गेली जेव्हा म्हणजे बाहेर पडायला लागली माणसं तेव्हा मी एक पेट्रोल पंपचा एक व्हिडिओ केलेला. पेट्रोल खूप महाग झालेलं तेव्हा. म्हणजे पेट्रोल इतकं महाग झालंय की मला नागडच केलं तुम्ही असं. तर ती व्हिडिओ खूप गेली आणि ती न्यूज चॅनलवाले आणि पॉलिटिशियन्स वगैरे उचललं त्यांनी काय फेसबुकवरती वगैरे व्हायरल आहे. बोलू घरचे बोलायला लागले अरे हा बघ तू अरे. तर मग ते तिकडे माझं सगळे ओळखायला लागले की हा भांडूप मधला एक मुलगा आहे कारण ते भांडूपचं पेट्रोल पंप तिकडे मी शूट केलेलं की अरे तूच ना तो पेट्रोल पंपवाला. बोललो की हा पेट्रोल पंपवाला नाही मी तिकडे व्हिडिओज केली होती. पण ह्याचं प्लॅनिंग कसं केलं होतंस तेव्हा? शूट कसं करायचं आहे कुठून अँगल लावायचं हे सगळं मग तू कसं व्हिज्युअलाइज करायचंस की तिकडे जाऊन तू त्यावेळी ठरवलंस असं करू? मी काय केलं की मी एक मित्र होता माझा दुर्गेश म्हणून तो आहे तो दुर्गेश जर बघत असेल तर आम्ही गेलो. मी जरा बोललो की जरा रेकी करून येऊया. बघितलं मी कसं शूट करू शकतो आणि खूप पेट्रोल पंप म्हटल्यानंतर खूप गर्दी रेकी करताना 1 लिटर पेट्रोल भरून आलास का? नाही तर तिकडेच झालो असतो अगोदर. पण गेलो तिकडे मला कळलं की असा अँगल लावल्यावर मी इथून येईन आणि इथून बाहेर पडेन आणि ते जम्प कट लावू तिकडे थांबून पटकन काढेन आणि मी बाहेर येईन. तू स्टेडीच कॅम लावून ठेव. एडिटमध्ये मी तो हे करेन तो कट करेन मधला पार्ट. असं सगळं डोक्यात आलं. आणि ऑडिओचं काय बोल ऑडिओ काय वापरू आणि तेव्हा मी हे सॉन्ग वापरलेलं ते आपलं त्याचं मला नाव का नाही आठवतंय गाण्याचं यार. तर ते अजून एक गाणं होतं ते 2 गाणी यांना मर्ज केल्या मी आणि तो जिथून पहिले ते आणि मग ते मी काय माहिती मी खूप असा फ्रस्ट्रेट झालो की ऑडिओ काय वापरू. तर मी ते 2 गाणी अशीच माझ्या डोक्यात आली रॅन्डम आणि मी ती मर्ज केली
आणि ते मी ते फास्ट अँड फ्युरियस हां एक्झॅक्टली हां बरोबर. तर ते मी वापरलं आणि ती व्हिडिओ टाकली. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी शूट केलं, एडिट केलं दुसऱ्या दिवशी रात्रीच, आणि तिसऱ्या दिवशी मी अपलोड केलं आणि ते मी असं सोडून दिलं अपलोड करून. आणि ते एवढं चालायला लागलं, इतकं चालायला लागलं, ते डाउनलोड करून फेसबुकवर वापरतात, व्हॉट्सअपवर आली ती व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर बरंच कॉन्ट्रोवर्सी झाल्या आपापसात की हां मग ते पॉलिटिक्सवाले घुसले त्याच्यात की हां बरोबर आहे, नाही चुकीचं आहे, हे ते. मी बोललो की मी बरोबर केलं आहे. तर असं, तर ती मजा वेगळी. हा म्हणजे मी डिसाईड केलेलं की इथेच करेन, म्हणजे रेखी करून प्रॉपर जो शूट करणार आहे. आता जे माझे मित्र आहेत त्यांना शूट करायचं काहीच नॉलेज नाही. बरोबर. हा पण हे गोष्ट आहे की मी कॅमेरामध्ये शूट नव्हतो करत, म्हणजे आता पण नाही करत. पण बेसिक मला माहिती आहे की हा फोनवरती असं शूट करायचं. मग त्यांना मी प्रॉपर अँगल लावून द्यायचो की हे असं पकड, हलव नको, असंच ठेव. तर तो असंच पकडून बाबा लवकर. तर अशी गंमत असायची आणि तिकडनं चालू झालं. हो हो हो. आणि नंतर तो पॉईंट नाईस नाईस हो नाईस का. नंतर तो पॉईंट कधी आला जेव्हा तू म्हटलं होता मी फुल टाइम स्विच मारतो इकडे? तो पॉईंट असा होता, आम्ही पारसिक कॅफेला बसलो होतो आम्ही आधीचा. मग तो झोन राहिलाय, मग तू भेटलास कसा? हो एक्झॅक्टली. हो भेटलो. मग आम्ही भेटलो नीलच्या 100K. नीलचे 100K झाले होते आणि तेव्हा नीलने इन्व्हाइट केलेलं की त्याने असं मी काहीतरी डान्स करणार आहे, त्याच्यामध्ये तू हवायस, आणि बाकीचे पण क्रिएटर आहेत जे माझ्याशी कनेक्ट. आणि सगळे क्रिएटर तुला त्यावेळी सगळे क्रिएटर होते म्हणून इनबॉक्स करून किंवा स्टोरीज लाईक करून अशी ओळख झाली होती की कसं? इंस्टाग्राम थ्रूच? म्हणजे ना मला माझ्यासाठी बरेच नवीन चेहरे होते. कारण मी तेच बोललो ना, मी बघायचोच नाही जास्त कोणाला. मला अजून पण आत्ता पण मला बऱ्याच क्रिएटरची नावं नाही माहिती असा फंड आहे. तर मी त्या झोनमधलाच नाही, मी माझं बघून माझं टाकायचो असं. तर मग मला बरेच क्रिएटर दिसले तिकडे, मुलं की अच्छा ओके हे पण आहे. मग त्यातला मला हा माहिती होता. ती व्हिडिओ काय अशी ते निऑन लाईट्स वगैरे लावून अशी ते आतमध्ये आठवली. तर ती व्हिडिओ केली तेव्हा तिकडे जे क्रिएटर्स होते त्यातले मी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्यांना ओळखत होतो. म्हणजे सौरभला तर अगोदरपासून ओळखायचो मी. नीलला मी नीलला लेट ओळखायला लागलो, करणला त्याच्याहून लेट ओळखायला लागलो. म्हणजे तिथे भेटणं झालं पण मला माहिती नव्हतं की काय सीन आहे नक्की असा. नंतर मग 1-2 क्रिएटर होते ओळखीचे असं, तर मग तिकडे भेट झाली. मला कळलं की अच्छा हे पण आहेत, वेगळीच दुनिया आहे बापरे. तर मग तिकडे शूट केलं. मग आम्ही त्याच्यानंतर मग भेटायला लागलो. त्या 100Kच्या सेलिब्रेशनच्या व्हिडिओ नंतर भेटायला लागलो, वाईब मॅच व्हायला लागली. मग आम्ही व्हिडिओज बनवायला सुरुवात केली एकत्र, की म्हणजे मी करणसोबत करतोय, नीलसोबत करतोय, नील माझ्यासोबत करतोय. आम्ही पारसिक कॅफेला बसून व्हिडिओज करायला लागलो एकत्र, आणि ते लोकांना आवडायला लागलं. आणि आम्ही एकत्र आल्यानंतर जे ब्लास्ट झालं, म्हणजे मी थोडं स्लॅपस्टिक करतो, मी आणि करण. मी इमोशनल पण करतो. स्लॅपस्टिक म्हणजे काय सांग? स्लॅपस्टिक म्हणजे एकदम थोडं लाऊड एक्सप्रेशन आणि थोडं असं म्हणजे अंगिक अभिनय जास्त, आणि त्याला स्लॅपस्टिक म्हणतात. तर ते मी करतो आणि ते लोकांना माहिती आहे मी स्लॅपस्टिक. आणि माझी एनर्जी म्हणजे मी ॲक्शन ऐकलं ना, मी तो सिद्धांत सरफरे नसतो, मी रानटी असतो. नाही आता नाही. तर ते म्हणजे सगळ्यांचं एक प्रत्येकाचा एक पार्ट होता की ह्याचं हे चांगलं आहे, स्पेशल आहे, किंवा ह्याचं हे स्पेशल आहे. तर ते एकत्र जेव्हा आलं ना, तो ते बूम झालं आणि ते लोकांना आवडलं. तर ते आम्ही करत गेलो तेव्हा प्रगती वाढत गेली. म्हणजे प्रगती म्हणजे आताचे जे क्रिएटर आहेत त्यांना असं वाटतं की फॉलोअर्स जास्त महत्वाचे आहेत, तसं मला ते फॉलोअर्स वाढत गेले माझे. आणि मला कळायला लागली अरे इतकी लोक मला बघतायत, म्हणजे 40K झाले, 50K झाले. आणि तो नंबर्स वाढत असताना ना ते माझं हे वाढत गेली की आता थांबायचं नाही, आता करत राहायचं, इतकी लोक बघतायत. तर ते करत गेलो. आणि पहिल्या फेज मधल्या कुठल्या आठवतात तुला रील्स, की हे सगळे एकत्र झालात तुम्ही करायला लागलात त्यावेळची आत्ता तुला अशी आठवते अशी कोणती रील? म्हणजे ती पण आपण ब्रेकडाऊन करून टाकू का स्क्रीनवर? ओके. म्हणजे सर्वात मला आवडलेली की कसं तसं, किंवा मजा आली पारसिकच्या नवीन तुम्ही चालू केलं आणि सगळे एकत्र आलात, आणि तेव्हा अशी कोणती जी डोक्यात राहिली? कारण बऱ्याच केल्यात तुम्ही तिथे. तशी एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये नीलची व्हिडिओ होती ती. तर हे लोक फॉरेनवरून आले असे होते, शुभम आणि नील.
तर आणि करण वडापाववाला हा. होता. तर ते बोलतात काय वन वडापाव तसं सगळं हे ते. तर मी बोलतो यू वॉन्ट वडापाव, आय हॅव झणझणीत वडापाव असं सगळं बोलतो. त्याला वडापावल्याकडे घेऊन जातो आणि मग तो करण माझ्यावरती चिडतो की तू पहिले उधारी दे, हे कर ते कर. आणि ते जे कॉम्बिनेशन होतं ना त्या दोघांचं वेगळं, माझं वेगळं, हे वडापाववाल्याचं वेगळं. तर ते खूप मजा आली ते करताना. आणि ते आम्ही वडापावच्या गाडीवर प्रॉपर करत होतो, आजूबाजूला लोक बघतायत आम्हाला. आणि ते फुल हे लोक फुल असे आहेत. This is our area. Hey, what is that? This is Marathi Vadapav. Yeah, we want that Vadapav. You want Vadapav? I will come and take Zanzanit Vadapav, don't mind. Yeah. आणि मी असं की अरे येतो ना भाई मुंबईचा आपला मला नाही माहिती का वडापाव कुठे चांगला मिळतो असं आहे. तर तो माझं कॅरेक्टर होतं आणि मी तिकडे माती खातो, तोच माझ्यावरती वैतागतो. आणि तर तिथे मी ते आता ते बीप करावं लागेल. ते मी एंडला एक डायलॉग तो आहे ना तिथल्या तिथे माझ्या डोक्यात आला. तो झाला असं की तो असा बोलतो मला की असे ना ह्या तेलाने तुझ्या हे कर. तर मी बोलतो की काय बोलतो, तो बोलतोय की वडा इज लव, लव इज वडा. ती मजा होती. आणि ती राईट टाइमला आता बरेच क्रिएटर शिव्या घालतात किंवा घातल्या म्हणजे त्या एकदम पण घाणेरड्या नाही, पण काय काय अशा शिव्या आहेत त्या वापरल्या जातात त्या इमोशन डिस्क्राईब करायला. एक्झॅक्टली. तर ते आता असं झालंय ना की उगाच घालतात शिव्या. ते कॉमेडी बनण्यासाठी शिव्या घालतात. तर ती कुठे शिवी आणि कोणती शिवी हे खूप जास्त इम्पॉर्टंट वाटायचं मला, की उगाच मी शिवी नाही घालणार. जिथे मला वाटतं की इकडे ऑडियन्स ब्लास्ट होईल, कारण ते आपलं वाटेल त्यांना. की जेव्हा आपण 4 मित्रांमध्ये बसतो तिकडे आपण हे नाही बोलत ना की आपणास अशी विनंती आहे असं थोडी ना आपण बोलतो. तर ते रिलेट होतं त्या लोकांना. तर ते होतं. आणि ती व्हिडिओ शूट करताना खूप धमाल मजा आली. ती तिथल्या तिथे शूट करून तिथल्या तिथे एडिट करून अपलोड करून टाकलेली नीलने. तिथल्या तिथे त्या 2-3 तासामध्ये सगळं घडलं, एडिट झालं आणि अपलोड पण केलेलं. तेव्हा आम्ही क्विक असायचो खूप. राईट. हो, त्या व्हिडिओला मला खूप मजा आली होती. मस्त. कारण त्याचा पण मुवमेंट पण डिफाईन झाली, लोकांना दाखवली पण आपण टी बोलता बोलता. कलाकृती एपिसोड आहे ना, दाखवायला लागते आपल्याला कला. येस, कलाकृती हा खूप बाप कॉन्सेप्ट आहे. पण दुसरा सही आहे, दुसरी प्लेसमेंट झालेली आहे. मग तिथून ऑरेंज ज्यूस गँग नाव नव्हतं, पण तिथून एकत्र तुमचं काम चालू झालं होतं. आणि तुला तिकडे फुल आता एन्जॉयमेंट झाली होती. आणि मग तोपर्यंत तुझं काम इकडचं सोडून दिलेलं. जॉब पण करत होतो मी. ह्या व्हिडिओज करत असताना लिटरली आम्ही असं डिस्कस करायचो. आणि आम्ही ते डिस्कस करत असताना माझा फोन असायचा असा, आणि माझी मीटिंग चालू आहे. येस ओके हां काय करायचं आपल्याला, हे मी असं करायचो. म्हणजे मीटिंग चालू असायची, मी तिथे लॅपटॉप घेऊन जायचो, काम करायचो पार्सिक कॅफेमध्ये, साईड बाय साईड व्हिडिओज करायचो. तोपर्यंत मी जॉब सोडला नव्हता. तेव्हा तुला वाटलेलं आपलं ह्याच्यातनं आपलं पूर्णपणे आपलं चालू शकेल, आपण ह्याच्यातनं चांगले पैसे कमवू शकू, हे अशी थोडी तरी भणक आलेली तेव्हा? हो. कारण मी पहिलं ब्रँड कोलॅबोरेशन जेव्हा केलं तेव्हा मला कळलं की जे मी करतोय त्याचे मला इतके पैसे मिळू शकतात, तर मग चांगली गोष्ट आहे. जे मी जे करतोय ओके येस 8-9 तास त्याच्यात मी चांगले कमवू शकतो माझ्या ह्युमरमुळे, माझ्या कॉमेडीमुळे. पहिलं जेव्हा मानधन जेव्हा मला आलं तेव्हा मला कळलं की ओ सही आहे यार, ह्याच्यातनं पण पैसे मिळू शकतात चांगले, जे आपल्याला आवडतंय. आणि ते हळूहळू मी माझे 100K झाले, 200K झाले. मग ते त्याच्यानंतर मग कमर्शियली चालू झालं माझं सगळं, की बाबा हा ब्रँड कर, ह्याला प्रमोट कर. ह्या गोष्टी आम्हाला एकत्र असतानाच कळायला लागल्या की एजन्सी काय, असं काय. मग एकदा माझे 100K झालेले आणि हे लोक मला खूप पुश करत होते की अरे काय साल्या सोड ना, आता एवढे सगळे चांगलं फॉलोअर्स आहेत आणि आता खूप चांगलं करतोयस आणि तू चांगलं करशील तर अजून ब्रँड्स येतील, पैसे येतील, जॉब सोड. आणि मी तरी पण 1 महिना करत होतो जॉब. आणि ह्यांनी खूपच मला फोर्स केला की बस कर, कारण की हे तुझं मीटिंग अटेंड करणं, मग शूट करणं, मग काम पण करणं, तर तू त्या स्ट्रेसमधून बाहेर येऊन जे आता तू ह्याच्यात जर जास्त लक्ष दिलंस तर मग तुला चांगलं फायदेशीर आहे, असं मला हे गँगमधले सगळे बोलले. ते थोडं आता मी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं, ते मला त्यांनी एकदमच चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं, एकदम व्यवस्थित, बीप 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 हे कर असं. तर मग तिथून मग मी एक पॉईंटला जॉब सोडला आणि मग ग्रोथ होत होती आणि लोक ओळखायला लागली. आणि तो फील म्हणजे असा येत होता की भाई आता लोक ओळखत आहेत. म्हणजे रस्त्यावर घरातून बाहेर बिल्डिंग खाली आलं ना तरी लोक बोलतात अरे सेल्फी वगैरे हे नवीन होतं. आणि मला एक्सपेक्टेशन नव्हतं की असं पण काहीतरी होणार शकेल, किंवा
असं. आणि घरचे काय कसं त्यांचं रिॲक्शन होते तेव्हा तो पण, कारण त्यांनी पण ग्रॅज्युअली ग्रोथ बघितली असेल, असं नाही आज होतो उद्या सोडून जॉब असं नाही. त्यांचं कसं अप्रोच होता किंवा माहोल होता त्याच्याबद्दल घरात? त्यांचं असं होतं की मला कधी नाही म्हणाले ते, की कर तुला आवडतंय. तर जेव्हा ग्रोथ होत होती तेव्हा घरातल्यांना पण कळायला लागलं, माझ्या बहिणींना. माझी आई जास्त सोशल मीडियावरती नव्हती, आता खूप जास्त आहे. तर वायफळ बघतात का? आजपासून बघतील आता जेव्हा ऑफिसात जाईल. तर मग ते असं झालं की बहिणी बोलायला लागल्या की अरे ही व्हिडिओ बघ, आणि मग ती इंस्टाग्रामवर आली आई. मग आई बघायला लागली की माझा पोरगा काय करतो नक्की. एवढी वेळ आली ना माझ्यावर की मला स्टोऱ्या हाईड करायला लागल्या. इतकी इन्व्हॉल्व्ह झाली ती. तर ती वेगळी मजा होती. मग घरातल्यांना कळायला लागली आता काहीतरी चांगलं करतोय. मी जेव्हा सचिन तेंडुलकर सरांसोबत ती ॲड फिल्म केली, जी पिंड आहे, हो, ती केल्यानंतर घरात ते सांगितलं नव्हतं मी की मी काय करायला चाललोय काय. आणि तो एक वेगळा किस्सा होता. आमचा गोव्याचा प्लॅन होता आणि तो आम्ही कॅन्सल केला, कारण आम्हाला पटकन असं हे आलं, ऑपॉर्च्युनिटी आली की सचिन तेंडुलकर सरांसोबत एक ॲड शूट करायची. आम्ही ऑडिशन दिली, सिलेक्ट झालो. आणि घरी काय बोललो नव्हतं मी की काय नक्की काय झालं आहे माझ्या लाईफमध्ये. तर ती शूट झाली आणि शूट प्रोसेस झाली, त्याच्यानंतर मग ती अपलोड झाली, TVsवरती यायला लागली. आणि मी तेव्हा ती ॲड त्याच्या संदर्भातलं किंवा त्या शूटमधलं मी पोस्ट केलेलं. आपके साथ खेल सकता हूँ लेकिन मैच तो शुरू हो गया अभी. अबे येडे सचिन. तर बहिणी वगैरे डायरेक्ट कॉल केल्या मला, बहिणींनी कॉल केलं, सगळे मित्र वगैरे होतं, साल्या बोलला नाहीस, बोलला असं तसं हे ते. मग खूप कमी लोकांना माहिती होतं, म्हणजे गँगला माहिती होतं, एक दोन मित्र आहेत त्यांना माहिती होतं फक्त, बाकी सगळ्यांना माहिती नव्हतं. आणि ते बघितल्यानंतर मग घरातले आणि आई असं झालं की नाही हा खरंच काहीतरी डेंजर करतोय, इथपर्यंत पोचला म्हणजे चांगलंच करतोय. हो, आणि चांगलं इन्कम पण होतं तेव्हा, म्हणजे आता पण आहे. आणि चालू झालेलं इन्कम चांगलं. आणि ते हे सगळं पण होत होतं. तर घरचे बोलले की फुल टाईम करू शकतो तू. म्हणजे ते समजून गेलो मीच. आणि कारण ते काय बोलतच नव्हते मला, पहिले पण काय बोलायचे नाही, कारण पैसे पण येत आहेत, काम पण त्याच्या आवडीचं करतोय. म्हणजे बरेच किस्से आहेत माझे. म्हणजे तेव्हा तर घरातल्यांनी फुल असं केलं की हां तू कर, डन. हां डन आहे, म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर हा ठप्पा तुझ्यावरती डन आहे. तर ते झालं. आणि मग मी घरीच करायचो बऱ्यापैकी ना तेव्हा, तर जेवढं जमेल तेवढं. तर मग मी ओढणी वगैरे घालायचो. तर घरातले आता घरातले एवढे कॅज्युअल झाले आहेत ना. आता माझी बहीण आली होती आणि तिचा छोटू पण आला होता, माझा भाचा म्हणजे भाचा. तर सॉरी मला हे सगळं कनेक्शन आहे ना खूप. तर भाचा आला होता आणि माझा आहे ना एक असा डबा आहे, त्या डब्यामध्ये माझी ज्वेलरी होती जी मी लास्ट टाइम एका व्हिडिओमध्ये मी वापरलेली. तर त्याच्यामध्ये नेकलेस होता, कानातले होते, सगळं होतं. तो बहीण बघते की रे मस्त आहे रे, कुठून घेतलं असं घेतलं. तर ते आणि मी बोलतो की ते माझं आहे ठेव. आणि आई पण त्याच्या ह्याला हात नको लावू, तू नंतर घे दुसरं. ते इतकं कॅज्युअल झालंय. तर ती म्हणजे आता इतके हे झाले आहेत ना ते, म्हणजे माझ्यासोबत इन्व्हॉल्व्ह झाले आहेत की तू का, म्हणजे मी घरी जरी शूट करायचं असेल तरी आई कुकरची शिटी पण दाबून ठेवेल, असं आहे की तू कर बाबा, तुला काही डिस्टर्बन्स नको आमचं, असं. कारण तुझं टपोरं डोळं, हां ही जी एक रील तू बनवली होतीस, अरे क्या बात आहे. त्याच्यातल्या ज्या म्हणजे इट वॉज व्हेरी नाईस. त्यातला अदा वगैरे ज्या म्हणता येईल किंवा एकदम मायन्यूट जेस्चर्स असतात ते खूप, म्हणजे कारण तू आत्ता ते दागिन्यांचं म्हणालास म्हणून मी पटकन तिकडे नेलं ते. बरोबर. पण कडक एक नंबर. हो, खूपच छान. तो एक किस्सा वेगळाच होता. म्हणजे आम्ही निवतीला होतो, हॉर्बिन नेशनल, कळवायच येते तोंडात, कोकणात होतो. आणि मी ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करत असताना ते माझ्या डोक्यात वाजत होतं, आणि त्याच्यावरती सगळ्या फिमेल त्या स्लो मोशन करत होत्या की साडी वगैरे अशी करू, समोरडून वगैरे. तर मी माझ्या डोक्यात बसलेलं. आणि मी माझ्या बाजूला माझा मित्र होता जो दुर्गेश. तर मी बोललो की ऐक ना, पेट्रोल पंपवर पण तोच होतो ना. हो, तो सगळीकडेच असतो. तो एक मित्र असतो ना की तो असतो नेहमी असतो. तर त्याला मी बोललो की ऐक ना, हे टपोर डोलेवरती मी सरफरे वहिनी ओढणी घातलेली आहे पहिल्यापासून, मी साडी नेसू का रे. आणि ज्या फिमेल जशा करतायत, सरफरे वहिनी ह्या विषयावर आपण येऊ, ज्यांना माहित नाही आपण इंट्रो देऊ प्रॉपर. येस पण त्याच्या आधी तर ते
मी डिसाईड केलंच की मी साडी नेसणार, पण साडी वगैरे मग तिथे अरेंज झाली आणि मग ती साडी नेसली मी. आणि माझी एक फ्रेंड आहे ईश्वरी, तिने सगळं मला नटवलं आणि ते नटल्यानंतर ना माझी चालच वेगळी झाली रे. माझं असं झालं की मी घुसलो प्रॉपर घुसलो. आणि माझा मित्र असा बघतोय मला वरून खालून, ए बाबा मी प्रॉपर त्या झोनमध्ये आलो. 5 मिनिटं त्या साडीमध्ये बसून मी चहा वगैरे पियालो सकाळचा. ती साडी नेसून तिकडे वावरतो. ते सगळे तिकडचे जे हॉर्नबिल नेस्टमध्ये काम करणार आहेत ते मला बघतात, काय नक्की विषय काय आला तेव्हा बरा होता. तर मी प्रॉपर लिपस्टिक वगैरे आणि सगळं अटायर मध्ये होतो. आणि मी त्या दुर्गेशला बोललो शूट कर. मी त्याला प्रत्येक अँगल दाखवत होतो शूट करून की असं कर तसं कर. आणि मी ते सगळं शूट केलं आणि ते आम्ही अपलोड केलं. आणि तिकडे मी गेलो समुद्रात आंघोळ करायला. ओ सरफरे वहिनी बोला, आज साडी वगैरे नेसून ते मी ट्रेन करायला चालली आहे. कोणता ग तुझं टपोर डोल जसं कोल्याचं झालं माझं. आणि हे सगळं जे मी केलं तिकडे नील पण होता आणि श्रेया होती, सगळेजण होते तिकडे. आणि त्यांना माहितीच नाही हे मी कधी केलं. हे जेव्हा तिकडे होते समुद्राजवळ, म्हणजे 1 तास गायब होते, 1-2 तास. त्यावेळेत मी ते करून टाकलं. आणि मग संध्याकाळी त्यांना एकदा दाखवलं, हे बघ मी असं काहीतरी केलंय नील बघ एकदा. ती श्रेयाला पण दाखवलं, हे बघ. ती अशी हसायला लागली, मुलं असते तर मग ते अपलोड केलं मी आणि ऑडियन्सवरती सोडून दिलं. इतका रिस्पॉन्स आला त्याला. आणि मला भीती होती की उगाच काहीतरी नको वाटायला मी साडी नेसून जे मी काय करतो. पहिला एक्सपिरियन्स आहे माझा, म्हणजे पहिली एक्सपेरिमेंट आहे माझी की मी साडी नेसून अपलोड करतो. लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला त्याला. आणि तरी पण ते रिस्पॉन्स येताना पण माझ्या डोक्यात असं चालू होतं की नक्की बरोबर केलंय ना. मी 50 वेळा मी ती व्हिडिओ बघितली की बाबा हां बरोबर एक्सप्रेशन बरोबर तर दिले आहेत मी असं तसं. कॉन्टेंट मॉड्युलेशन बाबा काय वल्गर कॉन्टेंट मॉडरेशन काय वल्गर तर नाही दिसत आहे ना. तर ते झालं. आणि नंतर माझ्या डोक्यात असं आलं की एवढं काय यार, एवढ्या फिल्म्समध्ये एवढ्या दिग्गज लोकांनी साडी नेसून काम केलेलं आहे, जोगवा. तर तो एक मला कॉन्फिडन्स डोक्यात आला की ठीक आहे ना, साडी नेसू शकतो, पुरुष स्त्रियाचा रोल करू शकतो. मी भले रील प्लॅटफॉर्मवरती करतोय, पण तो एक आला की हां. आणि ते जेव्हा ती व्हिडिओ बूम झाली ना, तिकडे मी बोललो की हां ओके, म्हणजे मी नेक्स्ट टाइम परत साडी नेसू शकतो त्या कॉन्फिडन्सने. ट्रू असं. तो एक वेगळी मजा आलेली ते शूट करताना. प्राची तुझी काय रिक्वेस्ट होती? प्राचीची काहीतरी रिक्वेस्ट आहे. सरफरे वहिनी तुझी कोणती आवडती आहे रील? सरफणी आणि सोनावणे वहिनी ते बाल्कनी मध्ये असतात आणि टाळ पाहिजे आणि मिरच्या पाहिजे आणि कढीपत्ता पाहिजे आणि नंतर नवरा. बापरे, ती रील सुयोग आणि मी इतकं वेळा बघितलंय ना आणि इन लूप बघितलंय. तर हा म्हणजे मी चाळीत राहायचो आणि ते एक वहिनी असते की तिला काही ना काही हवंच असतं. म्हणजे तिच्या घरी बहुतेक काहीच नसेल असं काय फंडा असेल, पण ती काही ना काही मागत असते सतत. म्हणजे कोथिंबीर आहे का, कढीपत्ता आहे का, मिरच्या आहे का, माझे टॉमॅटोज संपले आहेत आणि हेच संपले आहे, थोडं द्या असं. तर ती माझ्या डोक्यात होती. म्हणजे वहिनी हे जे नाव आहे ना, हे माझ्या डोक्यात होतं कारण मी सतत माझ्या कानावर पडत होतं. म्हणजे कोणाचं लग्न झालंय, नवीन वहिनी आहे, किंवा माझ्या मित्राची बायको, वहिनी कशा आहात. तर ते वहिनी इतकं कानात आणि डोक्यात इतकं असलं ना की मला त्याच्यावर काहीतरी करायचं होतंच. की हे कॅरेक्टर, हे नावच मला खूप मस्त वाटतं, क्यूट नाव एकदम. आणि पहिल्यांदा मग या वहिनीला तू म्हणजे कसं आणलंस त्या कॉन्टेंटमध्ये? मी ह्याच महिन्यात माझा म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी, कधी म्हणजे 29 मेला असतो वाढदिवस. आता परवा 2 दिवसात. येस काय टायमिंग आपण पकडलंय, पॉडकास्ट टायमिंग पकडलाय. तर वाढदिवसाच्या दिवशी 29 मेला आम्ही एका विलावरती होतो. किती वर्ष झाली? 2-3 वर्ष झाली. ओके, 3 वर्ष झाली. हो. तर तिथे माझ्या डोक्यात होतं की मला हे करायचंय की मी मागणार आणि इथे वैतागणार. तर ते आणि मला मी त्या विलाच्या ना बाल्कन्या बघितल्या आणि बाल्कनी बघितल्या बोललो की ही बाल्कनीतच मला करायचंय. मला पहिलं डोअर वरती करायचं होतं. ओके, की मी सारखं येणार. हा, पण ते बाल्कनीमध्ये इझी वाटलं मला त्या विलाच्या. आणि ते मी तिथल्या तिथे करणला बोललो. आणि ह्याच्या अगोदर नीलला बोललेलो, मी नीलला कास्ट करणार होतो. तर मी नीलला एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर मला असं झालं ना की मला करण डोक्यात आला पटकन, थोडं स्लॅपस्टिक आणि तो वैतागणं आणि हे ते.
तर आहे ना मी नीलला बोललो ऐक ना तर मी करणशी बोललोय ते थोडा तर तो ठीक आहे ना भाई शेवटी तुझा कॉल आहे तुझी व्हिडिओ आहे असं. तर तेवढं अंडरस्टँडिंग आहेत आमच्यात. तर मी ते त्याला एक्सप्लेन केलं आणि आम्ही ते वन टेक शूट केलं दोघांनी पण. लसूण संपले. सोनावणे वहिनी, सरफराई वहिनी, ओ सॉरी सरफराई वहिनी, अहो तुमच्याकडे लसूण आहे का? आहे ना, तुम्हाला पाहिजे आणते थांबा. अहो सोनावणे वहिनी, पोराला सरफराई वहिनी, अहो आमच्याकडचा कढीपत्ता संपलाय, कढीपत्ता आहे का? आहे ना, तुम्हाला पाहिजे आणते. अहो सोनावणे वहिनी, बोला, अहो तुमच्याकडे हिरव्या मिरच्या आहेत का? पाहिजे तुम्हाला आणते थांबा. सोनावणे वहिनी, बोला, मला थोडीशी डाळ द्या ना. आणते डाळ. सोनावणे वहिनी, बोला सरफराई वहिनी, वाचायला आज मच्छी वाटत. हो मच्छी आहे, तुम्हाला देते थांबा, प्लेट मध्ये भरून देते तुम्हाला. अहो सोनावणे वहिनी, बोला सरफराई वहिनी, अहो नवरा बाहेर गेलाय, नवरा आहे का? आहे ना, थोडस द्या ना. देते थांबा. म्हणजे मी त्याचा शॉट घेतला पूर्ण वन टेक, त्याने त्या गॅलरीतून माझा शॉट घेतला, असं आम्ही ते शूट केलं आणि ते पूर्ण वन टेक केलं. म्हणजे एकाच डायलॉग पहिले मग दुसऱ्याचे डायलॉग सगळे. हा म्हणजे कसं केलं माहितीये का, तो शूट करतोय, पूर्ण रोल चालू आहे, रोलिंग आहे कॅमेरा, मी येतोय तुमच्याकडे कढीपत्ता आहे का, परत गेलो, परत आलो, तुमच्याकडे कढीपत्ता आहे का, परत गेलो, परत आलो, आज मच्छी वाटतं. तर हे सगळं वन टेक मध्ये मी केलं. ओके. आणि तो शूट करत असताना करणने बघितलं आणि मी ते पॉइंटर्स लिहिलेले किंवा पॉइंटर्स लक्षात ठेवलेले आम्ही, की मी पहिलं कोथिंबीर मागतोय, मग कढीपत्ता मागतोय, मग हे मागतोय, मग ते मागतोय. हे व्हिडिओ बघितली, त्यानंतर माझं कंप्लीट झालं, मग करणने ओढणी घातली, मी इथून शूट करतोय, त्याला सांगितलं की मी पहिलं कोथिंबीर बोललेलो, कढीपत्ता बोललेलो, मग मच्छी बोललेलो, मग हे बोललेलो, मग ते बोललेलो, असं. तर ते आणि मी त्याचं शूट केलं आणि ते पूर्ण शूट झालं. आणि मी लगेच एडिट केलं त्याच दिवशी, वाढदिवसाच्याच दिवशी, आणि अपलोड केलं. तेव्हा काय टाईम वगैरे काय नाही, आणि अपलोड केलं. मी अपलोड केल्यानंतर ते इतकं बूम झालं, इतकं लोकांना आवडलं, कारण ते सर्वात जास्त जे चाळीत राहतात किंवा सोसायटीमध्ये राहतात आणि मोस्टली जे बिल्डिंगमध्ये पण राहतात त्यांना पण रिलेट झालं. आणि ते म्हणजे ती एक वहिनी असते, ती मागत असते, ती काय माहिती, ती मला असं वाटलेलं की माझ्या लाईफमध्ये मी जास्त रिलेट केलेलं तिला, पण ते इतक्या लोकांनी रिलेट केलं ना, मे बी ते आमचं वर्क फ्लो किंवा आमचं गिव्ह अँड टेक आणि ते रिलेट झालं त्यांना मोस्टली, आणि ते खूप जास्त व्हायरल केलं. आणि ते इतकं व्हायरल केलं ना की माझ्यासाठी ते स्वतःसाठी सेल्फ गिफ्ट झालं बर्थडेचं की माझ्या. आणि ते तिथून मला सरफरे वहिनी नाव पडलं, मला आणि करणला सोनावणे वहिनी आणि मला सरफरे वहिनी. म्हणजे कुठच्याही कॉलेज इव्हेंटला जातोय, कुठच्याही जे गेस्ट म्हणून जातोय, तर तिकडची पब्लिक वहिनी कशा, तर काय असं तसं, हे दे वहिनी एक उखाणं आणि हे ते, म्हणजे तुमचे डायलॉग बोलून दाखवा. आणि ते कॅरेक्टरचं नावच पडलं मला सरफरे वहिनी. तर आणि एक किस्सा आहे, आम्ही नीलच्या घराची घरभरणी होती आणि खूप साऱ्या वहिन्या होत्या तिकडे, तर आम्ही पण होतो तिकडे, आणि सगळं माहोल, तो पूजेचा माहोल म्हणल्यानंतर त्याचे रिलेटिव्ह वगैरे आलेले, आणि तिकडे कोणतरी हाक मारते, श्रियाला कोणतरी वहिनी बोलते, तर मी बघतोय तिथे कोणी वहिनी बोलतोय, तर माझी नजर जाते आणि करण माझ्याकडे बघतोय, मी करणकडे बघतोय, बोललो अरे यार हे जरा डोक्यातच बसलंय आपल्या. म्हणजे ती एक वेगळंच ते अटॅचमेंट झाली आणि ते लोकांना खूप आवडलं आणि आम्हाला पण ते नंतर आवडायला लागलं. बरोबर. आणि नंतर तुम्ही डेव्हलप त्याच्यावरती करायला गेलो. आणि ते तेव्हाचं जे माझ्या डोक्यात होतं वहिनीचं, ते होम मिनिस्टरच्या पण वहिनी, तर ते वहिनी डोक्यात होत होतं आणि ते हे झालं आणि लोकांसमोर आलं आणि लोकांनी खूप प्रेम दिलं त्यांना, त्या व्हिडिओला किंवा त्या कॅरेक्टरला. त्या दोघांच्या पण त्यासाठी खरंच थँक्यू. त्याच्यामुळे मी आज इथे बसलोय आणि इथे पॉडकास्ट होतोय आणि ते हे सगळं घडलं आणि मजा आली ते कॅरेक्टर प्ले करताना पण, आणि त्याच्यानंतर पण बऱ्याच व्हिडिओ केल्या. राईट. आणि किती बेसिक ऑब्झर्वेशन मधनं ही कॅरेक्टर्स येतात ना. हो. आणि ते आपण मांडतो अशा व्हिडिओत आणि ते लोकांना आवडतात. हो. पण इन जनरल जेव्हा आपण असं करतो तेव्हा तुला कसं वाटतं, म्हणजे कारण
असं आपण जर झूम आउट केलं ना तर आपण जेव्हा हे बनवतो आणि हे लोकांना दाखवतो तेव्हा आपण लोकांना त्यांच्या काय स्ट्रेसपासून 1-2 मिनिटासाठी 1 मिनिटासाठी दूर नेतो. म्हणजे जरी आपण वाटलं की वरवरचं आपण काहीतरी करतोय, काय जोक मारलाय ठीक आहे असं नसतं ते, पण ऍक्च्युली आपण एखाद्या माणसाचं टेन्शन दूर करतो थोड्यासाठी, त्याचं जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते बाजूला जातात. बरेच लोक स्ट्रेस फ्री व्हायला पण बघतात. तर असं तुला कधी असा अनुभव आलाय का हे करताना, की असं ओव्हरऑल त्याचा काय फील असू शकतो? म्हणजे मी करत असताना मला असा कधी फील आला नाही, कारण की मी शूट करतो, एडिट करतो, अपलोड करतो, पण मला कलाकृतीच्या कृतीत असतो, कृतीमध्ये असतो मी. येस. तर ते जेव्हा लोक भेटतात, जे माझे व्हिडिओज बघतात, तर ते जेव्हा भेटून बोलतात ना की अरे असे पण बोललेत मी प्रेग्नेंट होती, 9 महिने तुझ्या व्हिडिओज बघितले आहेत, किंवा ते वहिनीवालं कॅरेक्टर तुझं आणि त्या व्हिडिओज, आणि मी स्ट्रेसमध्ये होतो, काय म्हणजे काय प्रत्येकाचा काय ना काय स्ट्रेस असतो. तर ते जेव्हा ते बोलतात ना समोरून, तेव्हा मी ऐकतो, आणि ते ऐकल्यानंतर ते फील होतं की यार म्हणजे मी जे करतोय, ज्या व्हिडिओज बनवतोय, जे मी लोकांना हसवतोय, ते फक्त हसवत नाही आहे, त्यांच्या लाईफमधले जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना पण थोडं लांब करून त्यांच्या त्या काही 1 मिनिटं किंवा काही 30 सेकंडमध्ये मी ते त्यांना विसरवून त्यांना हसवतोय. त्यांचं ते एक मायनस पॉईंट त्यांचा कमी करतो. मग ते माझ्या पूर्ण अकाउंटमध्ये ते बोलतात की नंतर एक व्हिडिओ बघितली ना मग पूर्ण आम्ही बघतो, आणि मग ते पूर्ण स्ट्रेस रिलीफ होतो. तर ते मला असं फील होतं की यार हे खूप चांगलं फिलिंग्स आहेत, की म्हणजे हे पण होतंय, मी फक्त हसवत नाहीये. काही खूप जास्त कनेक्ट होतात लोक माझ्याशी किंवा त्या व्हिडिओशी. किंवा मी मध्ये ट्रेनवाली एक व्हिडिओ केलेली, थोडी इमोशनल टाईप होती, तर ती लिरिकली त्याच्याबद्दल तुला विचारणारच होतो, कारण एक फन वाले आहेत व्हिडिओ, पण तू काही अजून अशा व्हिडिओ जे टाकले जसं ट्रेन मधली आहे, ती पैसे नसतात, मोजतो तो पैसे आणि शेवटी तो रडायलाच लागतो, ती वाली एक व्हिडिओ आहे. ह्या खूप इमोशनल. गणपतीच्या वेळी पण एक आहे. गणपतीच्या वेळी कोणती? रात्री. हो बरोबर. हो म्हणजे ती मी एक व्हिडिओ केली होती. नाही मला ती. ती त्याचा झोन असा होता की मी रात्री येतोय, भले काही असेल, नाईट शिफ्ट असेल किंवा काय असेल, आणि मी रस्त्यावरून चालतोय, तेव्हा मी ड्रोन शॉट वगैरे घेतलेले रीलमध्ये. तर मी ते माझ्या डोक्यात आलं, म्हणजे गाणं डोक्यात होतं, आणि दुर्गे दुर्गट भाई, तर त्याच्यातला एक पार्ट होता ते. तर तो मी चालतोय, पूर्ण अंधार आहे, ते बोलतात ना की एक कलर्स आले आणि लाईट्स एवढ्या आल्या, ते गणपती बाप्पा येतोय त्याचा फील आला. आणि ती व्हिडिओ मी शूट केली आणि ती अपलोड केलेली, आणि ती पण खूप छान गेलेली, लोकांना खूप आवडली. तो गणपती बाप्पा येणार, त्याचा जो फील आहे ना, तो एक हॅपीनेस येणार आहे 12 दिवस, तो एक, तर ते तसं मी शूट केलेलं. तर मुद्दा माझा असा होता की हे 2-3 ज्या मी सांगितल्या ज्या खूप इमोशनल आहेत, त्याच्यात कॉमेडी नाही आहे पण इमोशनल आहे, किंवा हार्ड ट्रूथ, म्हणजे खरं सत्य दाखवतोय आयुष्यात, की पैसे संपतात, आपल्याला जबाबदारी असतात, लोनचा एक फोन येतो त्याच्यात, हे सगळं असताना पण अशा प्रकारच्या रील्स तू का बनवायला सुरुवात केलीस, आणि त्याची थॉट प्रोसेस कशी असते? अशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवायला सुरुवात केली कारण की मी स्वतः त्यामधून गेलोय. असं नाही की माझ्याकडे खूपच सारे एकदाच पैसे आले किंवा माझ्याकडे पैसे होते अगोदरपासून. मी 0 बॅलन्स, बँक बॅलन्स पण बघितलेला आहे, म्हणजे माझ्याकडे काहीच पैसे नसायचे. तर त्यावेळेला खरं सांगायला गेलं तर मला कमी वयात रिस्पॉन्सिबिलिटी आल्या. म्हणजे माझे वडील नाही आहेत, त्यामुळे बहिणींची लग्न झालेली, आणि मी काही 4 पैसे कमवतोय, ते घरी पण द्यावे लागतात, त्यातले काही उरत आहेत ते महिन्याभरात मला वापरायचे आहेत. मला जी काय माझी हाऊस मौज असेल किंवा XYZ, मी 4 मित्रांमध्ये उठतो बसतो, तर तिकडे तो कॉन्ट्रो काढत असताना तिकडे ती लाज नाही वाटली पाहिजे मला. तर ते बऱ्याच काही गोष्टी असतात. तर ते मी त्याच्यातनं गेलो असल्यामुळे आहे ना, मला ते फील आहे तो पहिल्यापासून, की पैसे नसल्यावर तर काय होतं. म्हणजे मी कधी लोन वगैरे काढलं नाहीये, पण बऱ्याच गोष्टी असे किस्से मी ऐकून आहे
की लोन काढलं गेलं जातं, त्याच्यानंतर ते भरता येत नाही आणि काही लोक डिप्रेशनमध्ये जातात त्यामुळे, की त्यांना काही कळत नाही, लाईफ एकदमच बेकार चालू आहे असं त्यांना फील होतं. तर ते मी बघितलंय आणि तसे कॅरेक्टर पण माझ्या नजरेसमोर आलेले आहेत, माझ्या मित्रांमधले पण बरेचसे आहेत. तर ते सगळं माझ्या डोक्यात पहिल्यापासून असायचं की पैसा खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये, पैसा नसेल तर आपल्याला कोणीही विचारू शकणार नाही, हे मला पहिल्यापासून माहिती होतं. आणि पैसे कमवायचं कसं आहे ना हे मला पहिलं कळत नव्हतं. मी खूप फ्रीमध्ये कामं केली आहेत, मी आवड म्हणून कामं करायचो, मला आवडतं. जेव्हा मला पैशाची व्हॅल्यू कळाली तेव्हा मी थोडं जास्त लक्ष द्यायला लागलो. आणि हां, तोच माझा पॉईंट आहे की पैसे नसताना माणूस काय फील करतो. आता तो जॉब करतोय तर मी ते गाणं एक ऐकत होतो, तेच गाणं ते गाणं मी वापरलंय ते मी असंच रॅन्डम गाणं ऐकत होतो आणि गाणं ऐकत असताना ते मला रिलेट झाल्या गोष्टी की कागज के दो पंख लेके उडा चला जाए रे. म्हणजे ते त्या पॉकेटमध्ये जे 2-3 नोटा आहेत त्या घेऊन मी निघालोय. जहां नहीं जाना था ये वही चला हाय रे. तो बारमध्ये गेला जिकडे त्याला नव्हतं जायचं, तिकडे त्याने ड्रिंक केलं, ते फ्रस्ट्रेशन आलं, त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवल्या की माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स नाही आहे, जे काय ते काटकसर चालू आहे आणि त्याच्यामध्ये मला फॅमिली सांभाळायची आहे, मुलं बाळं असतील काही लोकांना, तर काही लोकांचं वेगळं असेल पैशा रिलेटेड. तर ते सगळं असताना मला ते नव्हतं करायचं. की मी असं नाही म्हणत आहे की ते पैसे नसताना तू दारू पी, पण प्रत्येकाचं एक वेगळं असतं ना, फ्रस्ट्रेशन काढायचा एक प्रकार वेगळा असतो. तर मला ते लिरिकली गेलं म्हणून मी तिकडे बार दाखवला. ते पण मी अपलोड केलं शूट करून, ते लोकांना रिलेट झालं. मला DMs येत आहेत की यार ही जी व्हिडिओ बघितली ना, मी घरी बसून बघत होतो, ते मला खरं रिलेट झालं. मी ट्रेनमध्ये होतो आणि मी खरं आज बसलो आहे आणि ती व्हिडिओ तुझी आठवली, मी बघितलेली, किंवा मी असं बसायचो किंवा माझ्यासोबत असं झालंय. तर ते लोकांना आवडलं आणि ते मी कॅप्चर असं केलं की कारण की मला माहिती आहे हे माझ्यासोबत झालंय. पैसे नसणं हा प्रकार जो आहे ना तो खूप डेंजरस असतो आणि कमी पैसे असणं काटकसर हे खूप डेंजरस असतं, त्याच्यात खूप खर्च पण आहेत. तर ते डोक्यात ठेवून मी ती व्हिडिओ केली कारण ते माझ्या लाईफमध्ये झाले किंवा मी ते कुठेतरी काहीतरी बघितलंय असं. तर तिथून त्या गोष्टी आल्या, मी त्या गाण्याला त्या थॉटला त्या गाण्यामध्ये मी कन्वर्ट केलं. मस्त. असं कारण ते खूपच इमोशनल लेवलला खूप हार्ड टचिंग आहेत त्या एकदम, आणि खूप इमोशनल करतात आपल्याला ते बघताना. म्हणूनच विचारलं, कारण कॉमेडी चालू असताना असं ब्रेक घेऊन ह्या प्रकारचे पण कॉन्टेंट करणं किंवा आर्ट पीस तयार करणं, कलाकृती तयार करणं पण खूप कमाल आहे. जेवढं मी आत्ता तुझ्याशी बोलतोय तेवढं मला ऑब्झर्वेशनमधनं असं कळतंय की तू जे तू एक्सपिरियन्स केलंस किंवा लोकांना करताना बघितलंयस किंवा तुझ्या आजूबाजूला रिअल इन्स्टन्सेसमध्ये जे लोक करतायत ते तू डोक्यात तुझ्या आहे आणि समहाऊ कोणत्या तरी ट्रिगरमुळे ते बाहेर येतं आणि त्याच्यातनं तू एक कॉन्टेंट पीस तयार करतोस. जसं आता तू पैशाचं सांगितलंस, वहिनींचा एक मुद्दा झाला, तर खूप म्हणजे ऑब्झर्वेशनवर खूप खेळणं याच्यात आणि इमोशन्स. एक्झॅक्टली. मी 24 hours मी ऑब्झर्व करत असतो, मी खूप झोन आउट असतो. म्हणजे बऱ्याच माझे जे गँग मेंबर्स आहेत त्यांना पण गँग म्हणतोय, ऑरेंज ज्यूस नावाचं माहित नसेल तुम्हाला तर सांगतो, कारण आपला ऑडियन्स डायव्हर्स आहे. एक्झॅक्टली. तर हे किती जण? 6 जण एकत्र, 6 कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, ते एकत्र येऊन, नील वगैरे आता तुम्हाला माहितीच येऊन गेलाय आपल्याकडे तो. तर हे सगळे मिळून एकत्र कॉन्टेंट बनवतात, एकत्र गोष्टी करतात, त्यांचं स्वतःचं वेगळं चॅनल आहे, त्यांचं गाणं आहे, अँथम आहे, परफॉर्म करतात स्टेजवर जाऊन. तर त्यांनी त्यांच्या पूर्ण चमू आहे त्यांना नाव ठेवलंय ऑरेंज ज्यूस गँग. त्याची पण ऍक्च्युली स्टोरी आहेच. ऍक्च्युली ते ऑरेंज ज्यूस गँग नाही, ऑरेंज ज्यूस गँग आहे. एक्झॅक्टली. तर म्हणतो गँग म्हणतोय, तर ते गँग. तर ते सॉरी मी विसरलो काय बोलणं होतं.
तर तू सांगत होतास आपण इमोशनवर हे करतो आणि मग Zone out होतो. झोन आउट होतोस गँग बरोबर काम करतो. आजच कळलंच असेल कसा झोन आउट होतो. मी पण झालो. तर मी खूप जास्त झोन आउट होतो. म्हणजे मी ते तंद्री बोलतात ना, हा आणि माझी घाणेरडी सवय आहे. मी ते मला कळत नाही माझ्याकडून होतं. अशा बऱ्याचशा म्हणजे प्रत्येकाचं काही ना काहीतरी असतं की ते आपोआप घडतं, ते आपल्याला कळत नाही. आणि ह्याच्यावरून मला घरचे पण बोलतात, ऑरेंज ज्यूस गँग मधले पण बोलतात काय करतोय. तर माझं असं असतं, मी काय थॉट विचार करतोय, तर हे जीभ आपोआप मूज जवळ जाते आणि ती त्याला खेळत बसवते. आणि तेव्हा मी थॉट प्रोसेसमध्ये असतो आणि मी खूप झोन आउट असतो. म्हणजे असं मी इथे आपण इथे बसलोय, तू आहेस, मी आहे, ही आहे, तर मी इथे असेन फिजिकली, मेंटली मी कुठेतरी भलतीकडेच असेल. मी कोकणात असेन, मी कुठेतरी बसलेला असेन, किंवा मी काहीतरी इमॅजिन करत असेन. जे तुम्ही दोघं बोलताय, जे माझ्या कानात पडतंय, ते मी व्हिज्युअल करतो. तिकडे मी नसेन, पण मी तिकडे जातो. ऍक्च्युअलमध्ये मी खूप जास्त इमॅजिन करतो. राईट. त्यामुळे मला अंधाराची भीती वाटते. मी अंधारात एकटा नाही राहू शकत, कारण मी इतकं इमॅजिन करतो ना. मी माझ्या घरात, मला जर बेडरूममधून हॉलमध्ये यायचं आहे आणि हॉलमध्ये अंधार आहे, तर मी नाही येत. मी टॉर्च लावतो, पळत येतो, लाईट चालू करतो. कारण मी खूप म्हणजे माझी सावली बघून पण असा होतो मी. कारण म्हणजे मी इतकं इमॅजिन करतो ना की इथे आहेच कोणतरी आणि बघतोय मला. फायनली फर्स्ट टाइम आय थिंक मी कोणाला भेटलीये जे असं विचार करतो, कारण मला सेम होतं असं इमॅजिन की कोणी येणार, काय असं काय होईल, म्हणून मी हॉरर फिल्म्स पण नाही बघत. बऱ्याच जणांना होतंय, हो, म्हणजे वाटते. हो, पण असं एक्सप्लेन केलेलं आय थिंक इट्स द फर्स्ट कारण यू इमॅजिन, दॅट्स अ गुड पॉइंट. हो, आणि ते का हॉरर फिल्म नाही, कारण ते बघून नंतर ते सेम कॅरेक्टर लाईव्ह मध्ये येतं, ते दिसायला लागतात. 2 ते 3 दिवसा अगोदरची गोष्ट आहे. मी एक व्हिडिओ बघत होतो, रील्स वरतीच होतं, आणि तिथे तो एक आवाज असतो ना, आप जहाँ पे बैठे हो, आप ध्यान इधर देके सुनो, हे सगळं असतं ना. त्याच्यामध्ये एक चेअर होती आणि थोडं हॉरर म्युझिक होतं स्लोली, आणि ते मी असं बघतोय, म्हणजे माझं ऐकायचं होतं ते, पण नाही पण बघायचं होतं. तर मी असं ऐकलं, त्याच्यामध्ये तो बोलतोय असा की रात को सोते वक्त आप अपने बेडरूम में, आप जहाँ पे भी सोए हो, वहां पे खाली खुर्सी मत रखो. डायरेक्ट वरती केलं मी बघितलं कारण त्याच्यानंतर मी त्याच्या पुढचं पण ऐकलं, सॉरी, की वो कोई भी जो आत्मा रहता है वो आपको पूरी रात घूरता रहता है. मी बोललो भाई, मी उठलो, मी बघितलं कुठे काय स्टूल बी, टेबल पण उचलला मी डायरेक्ट बाहेर ठेवलं सगळं. तरी पण मी झोपलो, आणि तरी पण मी बेडरूम मध्ये एकटा झोपतो. मी असंच झोपलो आणि मला राहत नव्हतं, ते डोक्यात सारखं वाचत होतं, आता टेबल उचललेत, कुठेही बसू शकतो तो, कुठेही बघ. ते मला असं झालं ना की मी बाहेर आलो आणि बाहेर येऊन हॉलमध्ये झोपलो आईच्या बाजूला. मी इतकं इमॅजिन करतो ते, आणि ते डोक्यात राहतं माझ्या. नाही होतंय, बरं माझं पण होतं. कधी मी असं फ्रीज उघडलं आणि फ्रीजच्या बाजूला अशी विंडो आहे, रात्रीची वेळ, पण रात्री तहान लागते आपल्याला. मी पाणी पिताना ना मी अजिबात, म्हणजे घोडा कसा असतो तसंच फ्रीजमध्येच बघणार, पाणी पिणार, ठेवणार, इकडे तिकडे. एक अशी हलकी नजर जाते बा आपली, ते अशी नजर गेली ना, खिडकीत कोणतरी आहे वाटतं. मी आहे ना, का माहिती का आपल्याला तेव्हा बघावं असं वाटतं, आणि मी बघतो असं, आणि फडकाय. अच्छा, ओके, मग जाऊन झोपतो. हे खूप जास्त इमॅजिन होतं. मी असं चालली ना, तर मी असंच मागे येत, असं म्हणते. म्हणजे मी घाबरत नाही, मी फक्त इमॅजिन खूप जास्त करतो. क्युरिओसिटी खूप आहे माझी, इमॅजिनेशन खूप आहे. मगाशी आपण तुझं टप्पोर डोळं त्या रील बद्दल बोललो, थोडी दाखवली लाईट टॉपिक, चॅनल बदललं पटकन. तर ती कोकणात शूट केली, आणि तुझं कोकणाशी पण चांगलं रिलेशनशिप आहे. लांजाचा आहेस तू, म्हणजे तिथे गाव आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी सांग. खूप जातोस लांजाला, जायचाच लहानपणी? हो, म्हणजे मी दर मे महिन्याच्या सुट्टीत जायचो, आणि आताही जातो. आता काही कारणांमुळे मला जाता आलं नाही ह्या मे महिन्यात, पण मी दरवर्षी जातो आवर्जून, कारण आमची गावची पूजा असते, आणि सगळे रिलेटिव्ह येतात, आणि असे रिलेटिव्ह भेटणं तिकडे होतं, आणि सगळे कझिन्स भेटतात. आम्ही तिकडे मजा मस्ती करतो, नदीवर आंघोळ म्हणा, क्रिकेट म्हणा, घरातले जे घरात बसून बैठी खेळ, हे सगळं खूप लहानपणी बसून मला ते
कारण कोकणाचा मला खूप जास्त हेव आहे, कारण की मला तिथे खूप जास्त रिलॅक्स वाटतं आणि ते सगळ्यांनाच वाटतं ऑब्व्हियसली. आणि मी खूप जास्त, मला जर कॉन्टेंट ब्लॉक आला किंवा मला काही सुचत नाही आहे किंवा मला काही गोष्टी जमत नाही आहेत, माझ्या डोक्यात काही येत नाही आहे, तर मी डायरेक्ट तिकीट काढून गावी पळतो. कारण मला तिकडे खूप रिलॅक्स वाटतं आणि तिकडच्या माणसांशी मी बोलतो, रँडम घरात जातो आणि मी त्यांच्याशी मालवणीमध्ये बोलतो. मला मालवणी इतकं येत नाही, पण मी बोलू शकतो, म्हणजे तुटक बोलतो. पण आता जरा बऱ्यापैकी यायला लागलंय मला, कारण मी बऱ्याच वेळा मालवण्यात जायला लागलो. कारण माझी लँग्वेज वेगळी पडते, माझी संगमेश्वरी लँग्वेज येते आपल्या ह्या साईडला, लांजा साईडला. काय झालंय ते असा टाईपचे आहेत. आणि इकडे मालवणीमध्ये पण प्रकार आहेत लँग्वेजमध्ये. तर तिकडच्या मित्रांमध्ये तिकडे एक मित्र बनले आहेत मला मालवणला, कारण दुर्गेशचं घर आहे मालवणमध्ये, तर त्याच्यामुळे त्याच्या घरी जातो, मग तिकडचे मित्र बनले आहेत, मग त्यांच्यासोबत बोलून असं. तर कोकणातला माझं तेच आहे की मला खूप जास्त सुचतं तिकडे गेल्यावर. आणि मी कोकणात ज्या दिवशी जातो ना, त्याच दिवशी फक्त कोकणातले व्हिडिओ करतो. मी मुंबईत राहून कोकणातले व्हिडिओ कधी नाही केलेत. म्हणजे एखाद दुसरी केली असावी, पण ती पण नाही. जेव्हा मी कोकणात जातो ना, तेव्हाच करतो व्हिडिओ. आणि ते झोन आणि वाईब तिकडे असते. एक्झॅक्टली. आणि मी जेव्हा पण कोकणात व्हिडिओ केले ना, ती देवाच्या कृपेने चाललीच आहे. का माहिती का, कारण गावी आता इतके कनेक्ट झाले आहेत माझ्याशी. मी मालवणात असं बाजारात गेलो तर लोक बोलतात, अरे हा बघ, अरे ते खूप जास्त. आणि कोकणातली लोक इतकी प्रेमळ असतात ना, ते असे फॅन म्हणून भेटत नाही. अरे माहिती आहे, अरे तू हय खायसो म्हणजे सॉरी हकडे काय करतोस, बोलते की अरे मित्राकडे इलोय असं किती दिवस आज खडे राहू खडे, म्हणजे राहायला कुठे आहेस, तर एकदम म्हणजे ते एकदम असे भेटतात ना की हा माझा मित्रच आहे किंवा हा माझ्या फॅमिली म्हणजे रिलेटिव्ह मध्ये कुठे असं. ते एकदम अरे घराकडे चाय पिऊ की असं तसं, तर मग जेऊ की मस्त चिकन विकन बनवते तुझ्यासाठी. ते एक वेगळा फॅन बेस आहे ती कोकणातला. आणि मला खूप आवडतं, कारण की मला लहानपणापासून मी तिथे गेलोय आणि तिकडचं कल्चर, तिकडची आपुलकी, तिकडचं म्हणजे तिकडची घरं, माती, तो एक मोकळेपणा आणि बोलतात ना, खूप खूप वाईब येते मला तिथे. आणि मी आवर्जून जातो आणि दर मे महिन्याला तर जातोच. आणि जसं शिमग्याला मी लास्ट टाइम गेलेलो, आता मी इतक्या वर्षात शिमग्याला पहिल्यांदा गेलो. कारण मला असं वाटतंय वार्षिक परीक्षा असल्यामुळे तुझं मिस झालं असावं. कधी शिमगा जेव्हा येतो तेव्हा आपली वार्षिक परीक्षा असते शाळेत असताना, त्यामुळे जाता येत नाही. हो, मी एकदा गेलो होतो, पण तेव्हा मला सुतक होतं, कोणतरी वारलं होतं आमच्या रिलेटिव्ह मध्ये, त्यामुळे ती पालखी आमच्याकडे नव्हती आलेली असं. तर मग ह्या टायमिंगला मला प्रॉपर पालखी नाचवायला मिळाली, ते मी पोस्ट केलंय. तर तर ते एक वेगळा फील असतो की आपल्या अंगणात येते पालखी, मग आपण नाचवायची, मग ती लांबनं तिथे तो झोन चालवतो, वाजत येते ते खालूवर, ते सगळं वाजवत येतात, मग नाचवतात. आणि ते नाचवून आहे ना, मी इतकं नाचवली ना ती पालखी, म्हणजे मला ते आवडलं खूप. आणि एक पॉइंटला आहे ना, माझे पाय, माझी पाठ, माझी हे शोल्डर इतके लॉक झालेले ना, दुसऱ्या दिवशी मी वाकडा झालेलो. मी बोलतो प्लीज पाठीवर पाय द्या. मी कझिन्सला भावाला बोलतो पाठीवर पाय द्या. सगळ्यांचं शरीर एकदम बोलतात ना की खूप पेन होतं. आपण नाचताना नाचतो खूप जल्लोषात, पण नंतर जो जल्लोष असतो ना दुसऱ्या दिवशी तो वेगळा असतो. पण एक वेगळी मजा आहे. आणि माझा फर्स्ट टाइम तो एक्सपिरियन्स होता आणि खूप बाप होता. मला खूप आवडलं ते करायला. आणि मी आता नेहमी जाणार, दरवर्षी जाणार तिकडे होळीला. अजून काय कोकणातलं आवडतं का तुला, असं भजन वगैरे ऐकायला देवळात चालू असतं? हो, म्हणजे असं मला आहे ना, मी भजनात खूप बसलोय, कारण की आम्ही सगळे प्रॉपर आम्ही वारकरी आहोत. माझे सगळे घरातले म्हणजे माझी फॅमिली पूर्ण वारकरी आहेत. म्हणजे पंढरपूरला जाणं, माझी आई स्वतः पायी वारीला जाते. आणि लहानपणी माझ्या काकांकडे, सख्खे चुलत काका आहेत माझे, त्यांच्याकडे भजन असायचं दर एकादशीला. आणि ह्याला आपल्या काय श्रावण महिन्यामध्ये ग्रंथचं वाचन असायचं. तर ते मी खूप अटेंड केलंय लहानपणापासून. म्हणजे एकादशी म्हटली की मी माझ्या काकांकडे जायचो, भजनात टाळ वाजवायचो, मला अभंग यायचे, मग भजनं यायला लागली. मग ती एक वेगळी, ते घरातल्यांमुळे ते मला खूप आवड निर्माण झाली. ते त्याच्यामुळे मी गावी जेव्हा जायचो ना, तर मी भजनात मला आणि गावी कसं की लांब जरी असेल ना, तर ते ऐकू येते की इथे कुठेतरी डबलबारी चालू आहे, की इथे भजन चालू आहे, देवळात काहीतरी चालू आहे. तर माझे पाय थांबतच नाहीत. मी डायरेक्ट तिकडे जातो आणि भजनात बसतो. आणि तो जो एक वेगळा ॲटमॉस्फिअर असतो किंवा तो एक वेगळा फील असतो, तो
तो म्हणजे तो घ्यायला खूप मजा येते. आणि गावी गेलोय आणि कुठे भजन आहे आणि तिकडे मी गेलो नाही तर असं होणारच नाही. तर ती एक वेगळी मजा असते. ती भजन म्हणा किंवा डासांचं ते धूर आता येईल थोडासा. ओके चालेल तो येऊन गेला एपिसोडमध्ये 1-2 तर लोकांना माहिती आहे. ओके कूल. तर भजन म्हणा किंवा रॅन्डम लोकांच्या घरी जाऊन रॅन्डम बोला. म्हणजे ते म्हणजे कोणताही विषय असेल. मला ते अंगण म्हणतात, खळा बोलतात त्याला आमच्या इथे. तर प्रत्येकाचं वेगवेगळं असेल पण अंगण खळा. तर त्या खळ्यातल्या ज्या गोष्टी असतात ना, गप्पा गोष्टी चहा पितानाच्या, म्हणजे आत्ते बसली आहे, काका बसले आहेत, मी बसलो आहे, सगळे म्हणजे कोण पाहुणे आले आहे, मामाकडचे कोण आले आहेत, तर त्या ज्या गप्पा असतात ना त्या वेगळ्याच लेवलच्या असतात. म्हणजे प्रत्येक फॅमिली जेव्हा ती गावी जाताना ते रिलेट करतील ह्या गोष्टी. ज्या अंगणातल्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप बाप असतात. ते एक मला ते खूप आवडतं मला. आणि नदीवरची आंघोळ खूप आवडते. मी भले किती पण काळा होत आहेत पण मी नदीवरतीच आंघोळ करणार. तर त्या खूप खूप मला. आणि समुद्र मला खूप आवडतो. आणि कारण समुद्र आमच्या साईडला नाहीये म्हणून मी मालवणला जायचो खास समुद्रासाठी. आमच्या इथे गोड्या पाणी नदी म्हणजे आम्ही प्रॉपर गोड्या पाण्याचे मासेमारी आहोत. म्हणजे आम्ही मासेमारी करतो प्रॉपर गोड्या पाण्याची. आणि ते माझ्या घराच्या एक्झॅक्ट 10 पावलांवरती नदी आहे. म्हणजे माझं पुढचं अंगण आणि मागचा दरवाजा त्याचं अंगण आणि त्याच्या समोरच नदी आहे. तर त्यामुळे पोहणं वगैरे लहानपणापासून खूप डेंजर आहे असं. म्हणजे मी एकदम गावठी पोहणार आहे, बेडूक. तर मी पण तसाच आहे. म्हणजे प्रॉपर अशी स्विमिंग नाही, आतमधून जाऊन कुठून बाहेर येईन ते कळणार नाही तो आला. तर नाणं काढून देतो. आमची एक मज्जा गंमत असायची. आम्ही जेव्हा पण आंघोळ करताना आहे ना साबण जो लावायचो, साबण लावताना तो सटकायचा आणि तो नदीत पडायचा. आणि तो जाताना दिसतोय तर आमची मारामारी त्याच्यावर. मी शोधतो ते खालपर्यंत जायचं. तो साबण हाताला लागला की तो वर सापडला. तर ती एक वेगळी मजा असते. ती नदीतल्या वेगळे किस्से आहेत यार. म्हणजे ती नदीच्या कडेला जायचं सगळे माझ्या खांद्यावर एक जण आणि ते जांभळाचं झाड आणि त्याच्यातली ती जांभळाच्या फांदीला पकडायचं. आणि आम्ही काय करायचो, तो एकदा पकडलेला माझा भाऊ आहे त्याने असं जांभळाच्या झाडाच्या फांदीला पकडलं, खूप जांभळं, त्याने तो असं हलवतो. ती जांभळं पडतात, मग खालचे सगळे असे सगळे असतात खाली कॅच पकडतात आणि असं टी शर्ट वर करून त्याच्यात टाकून ते गाठ मारतात आणि ते नंतर मग खायला. तर ते करत असताना तो असं हलवतो. आमच्यातला एक भाऊ तो मागे झाला, तो लटकूनच आहे त्या जांभळाच्या झाडाला. तो अरे सोडा सोडा सोडा. ती एक वेगळी मजा असते. दहीहंडी करतो नदीमध्ये, कॅच खेळतो बॉलवर. म्हणजे तिकडे दोघं इकडे दोघं असं पॉइंट्सने असं. तरी खूप मजा असते ती. धमाल एकदम. कोकण म्हणजे खूप मजा येते आणि मी बोलतच बसेन म्हणजे हात फिल्म होईल ही. तर म्हणून तिकडे न्यायचा मुद्दा तोच होता की मग त्याच्यातला पण कॉन्टेंट तुझा आपण पाहिलाय किंवा गावाला चाललोय तो ट्रेन मधनं केलेला शूट वगैरे असा पण कॉन्टेंट पीसेस तू बनवलेस. तर मला तर फारच म्हणजे जसं मगाशी पण म्हटलं मी की हे सगळे स्मॉल बिट्स असतात आयुष्यातले जे आपलं काहीतरी फील करवतात. ते तू पुन्हा रिक्रिएट करतोस व्हिडिओच्या माध्यमातून आणि ते परत ऑडियन्सनं फील करवतोस. आणि त्यामुळे खूप होलसम वाटतात व्हिडिओ, जवळच्या वाटतात किंवा तो माणूस जवळचा वाटतो आपल्याला. कारण मी जे रिलेट केलंय त्याचंच तू काहीतरी रिलेट केलंस नाही, तू मला ते दाखवलंयस जे मी खूप वर्षापूर्वी रिलेट केलंय. तर ते फार बाप होऊन जातं. त्यामुळे झकास चाललेलं आहे आपलं. असंच करत राहा एकदम एक नंबर. डेफिनेटली. तर आता सगळे वेगवेगळे कॉन्टेंट पीसेस चाललेत. ऑरेंज ज्यूस गँग बरोबर वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, प्रोजेक्ट चालू असतात. आता तुला वेगवेगळे कमर्शियल प्रोजेक्ट पण ऍक्टिंग वगैरे चालू असतात. असं सगळं चालू असताना आणि कुठून हे चालू झालं ते इथे आत्ता तू आलास आणि इथून पुढे कुठे कुठे जाणार आहे. तर ह्या पॉइंटला तू जर म्हणालास की माझी विजन मला असं करायचंय किंवा मला हे इथे न्यायचं आहे किंवा ऑन आयडियाज पण मला हे असं करायचं, तर तुला आत्ता विजन म्हणून म्हणायला गेलं असतं काय वाटतं तुला की पुढे जाऊन काय तुला करायला आवडेल ह्याच्यात? मी असं काय प्लॅन केलं नाहीये. जे चालू आहे वर्कफ्लो तो चालू आहे माझा. म्हणजे असं काय माझं विजन नाही आहे की मला आत्ता जे मी कॉन्टेंट बनवतोय किंवा आत्ता जी माझी थॉट प्रोसेस जी चालू आहे, जे माझ्या माइंडमध्ये येतंय किंवा जे मी बघतोय ऑब्झर्व करतोय, ते मी माझा फ्लो तोच ठेवला आहे. काय असं मी डिसाईड नाही केलं की पुढे जाऊन मी माझ्या कॉन्टेंटमध्ये असा काहीतरी बदल आणेन किंवा मी असा काहीतरी कॅरेक्टर डेव्हलप करेन किंवा मी असं काहीतरी ह्युमर क्रिएट करेन वेगळा काहीतरी जो वेगळ्या लोकांना म्हणजे कनेक्ट होईल, असं माझ्या डोक्यात नाही आहे. पण मी त्याचा विचार करत असतो सतत
तो इन फ्युचर नाही विचार करत, तो माझा चालू असतो. पण तो जसा जसा फ्लो चालू आहे ना माझा, तसं तसं मी जशी नदी वाहते ना तसं मी वाहत चाललोय त्याच्याबरोबर, आणि माझा ह्युमर पकडून. तर असं काही फ्युचर प्लॅन नाहीये किंवा असं काही विचार केला नाहीये किंवा माझं असं डोक्यात नाहीये काही. जे चाललंय तेच चाललंय, चांगलं चाललंय, अजून चांगलं करायचा प्रयत्न चालू आहे. आणि माझं असं आहे, मला खूप डिरेक्शन खूप आवडतं. मला डिरेक्शन हा पार्ट खूप आवडतो, कारण मी एक फिल्ममध्ये पण डिरेक्शन टीममध्ये काम केलेलं आहे. म्हणजे मी TCR शीट म्हणू नका, क्लॅप किंवा कंटिन्युटी, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यामधून गेलेलो आहे. तर मला डिरेक्शन पार्ट खूप आवडतं. म्हणून मी फिल्म बघत असताना डिरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो की डिरेक्ट कसं केलेलं आहे, आणि ह्या सगळ्या बघतो. म्हणजे कॅरेक्टर सोडून आजूबाजूला काय चालू आहे, अँगल कसे आहेत, ह्याचा खूप जास्त वेळ आहे मला. आणि मी कोकणाचा आता विषय आपला चालू होता, आणि जर तुम्ही कोणी ऐकलं नसेल किंवा तू ऐकलं असशील किंवा ऐकलं असाल तर कोकण जे सॉन्ग आहे, कोकण 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 कोकण, ते हे सॉन्ग मी लॉकडाऊनमध्ये शूट केलं. ते मी प्रॉपर डिरेक्ट केलेलं. प्रणय शेट्टे म्हणून आहे माझा मित्र, त्याने हे गाणं कंपोज केलेलं आणि लिहिलेलं. हे पण गाणं खूप छान गेलं. म्हणजे आत्ता जी पण व्यक्ती गावी जाते ना, ती स्टोरीमध्ये हे गाणं वापरते. आणि ते गाणं, त्याच्या अगोदर पण मी बरेच सॉन्ग केलेत प्रणयसोबत जे मी डिरेक्ट केलेत. म्हणजे उभारी म्हणून एक सॉन्ग होतं, ते त्याला इतका रीच मिळाला नाही, पण कोकण सॉन्ग खूप बूम झालं, म्हणजे मिलियनमध्ये गेलं युट्यूबला. आणि त्याच्या अगोदर उभारी म्हणून आहे जे लॉकडाऊनच्या रिलेटेड होतं. अशी गणपतीचं एक गाणं आहे ते, म्हणजे अशी त्याच्यासोबत मी बरीच गाणी डिरेक्ट केलेली आहेत. तर हे शेवटचं गाणं होतं. म्युझिक व्हिडिओज, त्याचे म्युझिक व्हिडिओ मी डिरेक्ट केलेले आहेत. तर हे कोकण केलं. त्याच्यानंतर मी पूर्णपणे बिझी झालो, आणि एखादं गाणं किंवा एखादं जे काही असेल डिरेक्ट करायचं असेल ना, त्याला मी तर त्याच्यात पूर्ण घुसतो. मी प्रॉपर स्वतः रेखी करतो, मी प्रॉपर ते स्केच करतो की माझं जेवढे काय कॅरेक्टर्स आहेत, तर मी ते लोकेशन बघतो. मग ते लोकेशनमध्ये मी काय शूट करेन, ते मला कसं दाखवायचं आहे. तर जर तुम्ही बघितलं असं ते पूर्ण व्हिडिओ बघाल ना, तर चिन्मय जाधव म्हणून एक माझा मित्र आहे जवळचा, तो DOP आहे. तर त्याच्यासोबत मी काम केलेलं आहे बऱ्याच वेळा, आणि तो खूप चांगलं आहे त्याचं पण विजन ॲज अ DOP म्हणून. म्हणजे मला त्याला सारखं सांगावं नाही लागत, असा त्याचा प्रकार. ते वेगळं बॉन्डिंग आहे आमचं. तर ते मला डिरेक्शनचा खूप वेळ आहे, आणि मला इन फ्युचर माझी स्वप्न आहेत, किंवा ते स्वप्न मी पूर्ण करेन अशी माझी जिद्द आहे आतून. थोडा वेळ लागेल, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो तसा वेळ लागेल, पण इन फ्युचर मला डिरेक्टर म्हणून एक्स्टॅब्लिश्ड व्हायचं आहे की ॲज अ, मग ते काही म्हणजे फिल्म असेल, शॉर्ट फिल्म असेल. मी शॉर्ट फिल्म पण डिरेक्ट केलेले आहेत. तर ते माझ्या डोक्यात आहे. मला टेक्निकली काही नॉलेज माहिती नाहीये, म्हणजे कॅमेराची लेन्स काय, ह्याव काय त्या काय मला नाही माहिती. मी एखादा DOP जर प्रॉपर असेल नाही, त्याला ते माहिती आहे. मला फक्त दाखवायचं आहे की तू बसलायस, एक आहे पाठी काय आहे, पाठी कोणती फ्रेम असेल किंवा पाठी कोणतं काय असेल. तर हे जास्त मला हे होतं. आणि मी ती एखादी व्हिडिओ बघत असताना किंवा एखादी फिल्म बघत असताना मी ते जास्त बघतो स्टोरी लाईनअपपेक्षा. तर मला ते आवड आहे डिरेक्शनची, आणि मला इन फ्युचर मला तसा माझ्या डोक्यात चालू आहे. तू प्लॅन वाईज बोलतोय ना, तर तसं चालू आहे. कॉन्टेंट क्रिएशन तर मी चालूच ठेवणार आहे एनी टाइम. म्हणजे हा जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत मी लोकांना हसवत राहीन आणि व्हिडिओज बनवत राहीन. क्या बात आहे. आणि ह्याच्यात पण कारण कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे आता कारण कलाकृती हा भाग करण्यामागे पण, आणि जेव्हा कॉन्टेंट क्रिएटर येतात किंवा तू जसं आलाय ह्याच्या मागे ते पण एक रिझन आहे की हे इट्स नॉट जस्ट वन स्किल. ह्याच्यात किती गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. शूटिंग इन्व्हॉल्ड आहे, आयडिया पहिले तर आलीच, काय तुमची सीड डोक्यात जे बी आली होती ते आहेत, त्याच्यात स्टोरी लाईन बनवणं, त्याला प्रॉपर क्लायमॅक्स देणं, त्याच्यात एक लाफ असेल तर ती पंच लाईन आणणं, शूटिंग आलं, एक्झिक्युशन, एडिटिंग, साईट जाऊन बघणं, जसं तू रेकी केलीस पेट्रोल पंपची ते बोललो आपण. ते एवढे बरेचसे त्याच्यात एलिमेंट्स येतात. मग त्याच्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन आलं, कसं पोस्ट करायचंय, कधी पोस्ट करायचंय, काय हॅशटॅग, कोणते कोलॅप्स केले पाहिजेत, पुढे जाऊन असं आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर त्याच्या खूप गोष्टी आहेत. आणि त्या बऱ्याच प्रकारे आपण जवळजवळ असे सगळ्या बाजूने चालूच असतं. त्यामुळे ते पिन पॉईंट करणं खूप कठीण आहे. पण हे सगळं करता करता आपण फिगर आउट करतो आपली एक गोष्ट आणि बिल्ड करतो. त्यामुळे ते खूप क्रेझी जॉब आहे हा. मी तेच आता कसा फंड आहे की आता वर्टिकलमध्ये आम्ही शूट करतो, रील आहे आणि हॉरिझॉन्टल प्रकार आहे. तो कसा फंड आहे की वर्टिकलमध्ये शूट करत असताना खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. त्या वर्टिकल फ्रेममध्ये 3 लोक ॲडजस्ट करायचे, 4 लोक बसवायचे आहेत, वाईड लावा, हे करा. तर आणि माझी थॉट प्रोसेसपासून
ते आउटपुटपर्यंत मी असा विचार करतो की मी स्वतः व्हिज्युअल करतो ते सर्वात पहिलं, की मी एक आता करंटला मी त्या व्हिडिओमध्ये घेणार तर तो मी व्हिडिओ कुठे पार्सिक कॅफेला शूट करेन, नाही मग मी त्या रोडवरती करेन, त्या चहा टपरीवरती करेन, तर फील वाईज आहे. तर आता बघावं लागत नाही कारण ते डोळ्यात आहेत, कारण तिकडेच आम्ही शूट करतो, त्यामुळे सारखी रेखी करत बसत नाही. तर हा माहिती आहे तो स्पॉट, तर तिकडेच हे शूट होणार, मग ते कन्व्हर्सेशन होतं, मग ते शूट होतं. आता ते थॉट प्रोसेस आली, ते नोटमध्ये लिहिलं, त्याच्यानंतर मी स्वतःचे डायलॉग स्वतः लिहिले, डायलॉग्स लिहिले. त्याच्यानंतर मग भेटलो ज्याच्याबरोबर मी करणार आहे त्याला, ते एक्सप्लेन केलं. ते एक्सप्लेन केल्यानंतर त्याला तो ह्युमर कळला, ते कॉन्टेंट कळला, मग त्याच्या ॲडिशन, मग ती इम्प्रोव्हायझेशन झालं, मग आम्ही शूट करतो फोनवरती. आणि त्याच्यानंतर मग मी एडिट प्रोसेसला एडिट माझ्या डोक्यात कधीच नसतं. म्हणजे शॉर्ट्स असतात डोक्यात की बाबा 2 शॉट घ्यायचा आहे, टाईट क्लोज घ्यायचा आहे किंवा जे काय ते एडिट वाईज म्हणजे शॉर्ट वाईज माझं डन असतं. कधी मी जे ठरवतो ना एडिटला वेगळंच काहीतरी आउटपुट काढतो मी, तर तो वेगळा फंड आहे. तर ती तसंच तो माझा लाईनअप तो असतो की लिहिलं, भेटलो, शूट केलं, एडिट केलं आणि अपलोड केलं. ही सगळी प्रोसेस हेच 2 हात करत असतात आणि हे माइंड करत असतं. त्यामुळे ते असं आहे ना की कुठेतरी मला असं वाटतं ना की हां रील्स काय आहे, तर हे रील्स जे बोलतात ना हे मला पटतच नाही कधी. मला असं वाटतं तो एक कॉन्टेंट आहे, ते रील्स हे प्लॅटफॉर्म आहे, तिकडे मी माझा एक कॉन्टेंट अपलोड करतोय, ते माझी कलाकृती मी तिकडे प्रेझेंट करतो, आर्ट पीस. येस. तर ते असं आहे ना की हां काय कोणी करेल हे एवढं काय, हां ठीक आहे कॉमेडी, हां. पण त्या पूर्ण प्रोसेसला खूप वेळ लागतो. आता एखादा थॉट येणं, त्याला एक्झिक्यूट करणं, त्याच्यानंतर मग तो कितपत लोकांना आवडेल किंवा ते कितपत लोकांना पटेल ती गोष्ट जी मला पोचवायची आहे, त्याच्यामध्ये एडिटचा पण हातभार असतो. काम तर आपण करतोच, पण कधी एडिटचा जो कट असतो ना त्याच्यामध्ये कॉमेडी असते. आता तुझा आवडतीचा क्रिएटर कोण आहे किंवा आत्ता नवीन, तू म्हणजे नवीन नाही पण आत्ता तुला कोण आवडतं, कोणाचं कॉन्टेंट एकदम? बरेच जण आहेत, त्यांच्याकडून शिकायला मिळतं. भले नवीन आलेत पण खूप चांगलं काम करतायत, राईट, असे पण आहेत. तो एक आहे ना आपला अथर्व रुके, त्याला बापरे का डेंजर कॅरेक्टर आहे तो डेंजर कॅरेक्टर आहे. प्रतीक अरे तो क्रेझी आहे म्हणजे त्याच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे ना, म्हणजे त्याला सॅल्यूट आहे म्हणजे खरंच. आणि त्याने खूप चांगल्या प्रकारे स्वतःला डेव्हलप केलंय कॅरेक्टर वाईज. जे काय सॉफ्ट गायचं करतो किंवा जे काय काकूंचं करतो, जे काय करतो ना तो डेंजर करतो एकदम. त्याचे एक्सप्रेशन्स वगैरे ना मित्रा झकास. आपण एकदम असा एक छान असा आमचा एक सेगमेंट असतो, तिकडे आलेलो आहोत आपण. त्याचं नाव आपण ठेवतोय अजून, म्हणजे अजून पाळण्यात. अच्छा, ओके. नाव ठेवायचा प्रयत्न चाललाय. मागच्या वेळी त्याला आपण वायफळ आयडिया जॅम असं नाव ठेवलं होतं. आयडिया जॅम. हा, आता आज आपण त्याला वेगळं नाव ठेवू, पण त्याला वायफळ कल्पना जॅम. ओके, वायफळ कल्पना जॅम. हा, म्हणजे जॅमिंग करतात तसं. ओके. तर आता मी तुला ना ह्याच्यात काय करणार, मी एक तुला सिच्युएशन देतो, एक ब्रीफ देतो छोटंसं, आणि मग त्याच्यावर तू विचार कर की काय प्रकारचं आपल्याला कॉन्टेंट बनवता येईल, शॉर्ट फॉर्म. आणि मग तू जसं इमॅजिन होईल तुला, किंवा कसं तू असा शूट करशील, हे करशील ते करशील, ते जसं डोक्यात येतं तसं सांगून टाकायचं. असं म्हणजे आपण एक आयडिया बिल्ड करतो, हे करतो म्हणजे बेसिकली. आयडिया जॅम, कल्पना जॅम, सॉरी, वायफळ कल्पना जॅम असं आपण ह्याला नाव, कल्पना जॅम. ग्रेट. हा, अद्भुत दरवाजा कसं असतं तसं हे आहे. काय वारसा झालेला आहे, तर हा वारसा झालेला आहे. हा, ओके. पाळण्याची, तू पाळणा ऐकलायस का? काय पाळणा म्हणून एक गाण्याचा फॉर्म असतो, एक लोकसंगीत. म्हणजे मारुती हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी त्याला पाळण्यात असतं, श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी असतं, ते गातात नाही पाळणा. बरोबर. तसं मला खूप आवडतं तसं पाळणा. तू बारसं म्हणालास म्हणून आला त्याच्यात, हनुमंता अंजलीच्या सूता बाळा जो रे. हो. मी जिथे म्हणजे मी बारशाला जे गेलो किंवा एरिया जो बारसा असायचा लहान मुलाचा, तर हे गाणं नक्की ऐकायचो मी, आणि ते लावायचं. हलके हलके जोगवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा, हलके हलके जो फील आहे तो. त्याशिवाय बारसा नाही, त्या गाण्याशिवाय बारसा नाही बाई.
बाळ पण फाऊल देईल नाही लावलं तर. माझं बाचं झालेलं नाही, गाणं लावा. तो बाळ पण अरे भाई आता मजा येते आता वाटतोय माझा वारसा आहे. माझा जन्माचा दाखला आत्ता काढा. सो आयडिया जॅम, कल्पना वायफळ कल्पना जॅमवर आलेलो आपण. सिच्युएशन आपण काहीतरी पकडूया, कोकणातली सिच्युएशन आहे. एकच ब्रीफ एवढंच आहे आपल्याला, मग तू काही क्रेझी त्याच्यात करू शकतोस. की एक जण येतो, चप्पल देवळाच्या बाहेर काढतो, देवळात जातो आणि बाहेर जाऊन त्याची आवडती ती चप्पल असते ती नसते तिथे. हा एवढाच आपल्याला एक विषय. त्याच्यावर आपण काय करू शकतो, कशा प्रकारची व्हिडिओ बनवू शकतो किंवा आयडिया काय करू शकतो. म्हणजे फक्त त्याची जी आरतीला गेला असंच ना, आणि तो देवळात गेला, फेवरेट चप्पल होती ती गायब झाली. ओके, तर काय करू शकतो. म्हणजे आता तो देवळात गेला आणि त्याची ती इतकी जवळची चप्पल असेल ना की तो चिखलात गेल्यानंतर पण तो जिकडे पाणी मिळेल तिकडे तो साफ करतो, इतकी आवडती असेल. कॉन्टेक्स्ट सेट करायचा की त्याला तो चप्पलच प्रेमी, म्हणजे तिची चप्पल मी तो त्याने 10 वर्ष शिवून तीच घालतो आणि तीच आवडते त्याला, असं असेल त्याचं. तर ती हरवली तर तो काय करेल. जर मी एक्स्ट्रीम विचार करतोय, म्हणजे जे घडूच नाही शकत, एखाद दुसरा काय करेल, चप्पल शोधेल जास्तीत जास्त, पूर्ण देवळाच्या आजूबाजूला शोधेल, पुढे काय कुत्र्याने वगैरे तोंडात घेऊन गेली काय, किंवा काय कोण कारण असं काही होऊ शकतं. ते पण सगळं करून झालंय त्याचं. आता अजून काय करू. मग त्याने गावागावात पोस्टर्स लावले, माझी चप्पल, हे तिचे फोटोज, मिसिंग, कोणाला सापडली तर खालच्या वाडीत येऊन माझं मी सरफराचा दीपकचा पोरगा आहे तिथे, तुम्ही या घरात राहतो, प्लीज माझी चप्पल रिटर्न द्या. फुल टेम्पो काढला आणि अनाऊन्समेंट ते प्रॉपर बोलचार की ऐका माझी चप्पल कोणी बघितलं तर परत रिटर्न करा, जर चोरी केली असेल तर मी कोकणातला आहे, लिंबू मिरचीवाला माहिती, चप्पल सकट. काही होऊ शकतं. क्रेझी, मजा आली मला. ट्विस्ट पण येऊ शकतो ना त्याला, एकदम अचानक कुठेतरी सापडते आणि तिथे एंड होते व्हिडिओ. आणि नंतर कधी त्यानेच घातली नॉनसेन्स काही पण. किंवा आईने काय घरी असून चप्पल कुठे हरवली तर असं असेल की आईने घेऊन त्याला असं इधर आईने छुपायला की बस झाला आता 10 वर्ष झाली आता त्याला फेकायला पाहिजे, नाहीतर आईनी असं धुवायला टाकली असेल कुठेतरी, नंतर त्याला कळतं की गच्चीवर आईनी सुकवायला ठेवली आहे चप्पल. असं असा एक ट्विस्ट का असं पण होऊ शकतो. नंतर दुसरा एक माणूस असतो, त्याला पण त्याची 10 वर्ष जुनी चप्पल असते, ती सिमिलर असते, आणि मग ते भेटतात आणि मग ते एकमेकांचे एवढे जिगरी दोस्त होतात की आपण 10 तो घालून गेलेला असतो चुकून, पण त्या दिवशी तो खरा अनवाणी आलेला असतो, पण तो चुकून त्याची समजून घालून गेलेला असतो, आणि मग ते भेटतात आणि ते जिगरी दोस्त होतात आयुष्यभर. म्हणजे ते एकमेकांच्या पायावर पाय ठेवून ना एकदम ला 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 बाटा प्रॉडक्ट प्लेसमेंट, ते आपण ब्रँड डील असं इंटिग्रेशन मध्ये पटकन निघून जात, असं झुप कर. तर मग ह्याची सुरुवात अशी पण असू शकते, 2 म्हातारे आजोबा एकमेकांची गप्पा मारताना मुलं विचारतात तुम्ही कसे ओळखताय एकमेकांना, कट टू देवळाची स्टोरी. क्रेझी, मस्त, झकास, मजा आलेली आहे. येस येस. आज तू वेळात वेळ काढून आमच्या वायफळच्या घरगुती वातावरणात येऊन आमच्यावर गप्पा मारल्यास. नाही, मला पण मजा आली खूप. विचारतो मी सविस्तर विचारतो तुला मी. ओके. तर आम्हाला खूप छान वाटलं, फार भारी वाटलं मला, आणि कलाकृतीला अजून एक मस्त एक माहोल अजून एक ऍड झाला, कारण आपलं अजून बसवतोय आपण हा सेगमेंट. सेटअप पण चेंज आवडलं मला हे जे काही. आता सांग कसं वाटलं तुला आज येऊन. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं मला. आणि हे कलाकृती ही जी कॉन्सेप्ट आहे, कला आणि मग त्याची कृती, बरोबर, तर खूप बाप कॉन्सेप्ट आहे. आणि ती म्हणजे आता जे काय मी व्हिडिओज बनवले आहेत त्याची कृती कशी होती, ते म्हणजे कशी केली गेली आहे किंवा काय, ते लोकांना कळालं. आणि हा जो कॉन्सेप्ट आहे हा खूप बाप आहे. एखादी फिल्म बनते किंवा एखादी एक कॉन्टेंट आपण शूट करून तो अपलोड करतो रील्सवरती, तो कसा होतो तो फक्त आपण BTS बघतो, पण त्याच्या मागे पण काहीतरी असतं, जी प्रोसेस असते, लॉंग प्रोसेस असते, ती आज लोकांपर्यंत पोचली असेल मे बी. आणि ही कलाकृती हा कॉन्सेप्ट खूप बाप आहे. आता आज कॉन्टेंट क्रिएटर सोबत केलंय, म्हणजे माझं नाव सिद्धांत सरफरे, तुम्ही मला फॉलो करू शकता, वरती माझा आयडी देईल, मी सांगतो ते मी सांगतो, आयडी येतच असतो खालती. ओके. आणि वायफायला पण सबस्क्राईब करा. आणि खूप छान, मी आलो तर तुम्ही
मी फंबल माझं खूप होतं यार. अरे चालेल, काय हरकत नाही. नेहमी मी आता ऑरेंज ज्यूस गँगचे पण आपले व्हिडिओ असतात, मी सबस्क्राईबच्या वेळेला मी पूर्ण ती एक स्टोरी टाकतो ना आम्ही, ऑरेंज ज्यूस गँग का ना युट्यूब व्हिडिओ आ चुका आहे आणि ते फलाना ढिमका असं तसं हे ते आणि लाईक करा, शेअर करा, सब परत पहिल्यापासून. तर वायफळ या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी आज आलोय तर तुम्हाला सबस्क्राईब केलंच पाहिजे. ओके, नाहीतर मग माहिती आहे ना वहिनी घरी येऊन. मस्त. शेवटी आपण एक शब्द देतो लोकांना, जे लोक अख्खा एपिसोड बघतात ना, तो शेवटी तो शब्द टाईप करतात कॉमेंटमध्ये. तर इझी असं काय पण एक वर्ड देऊन टाकते, टाईप करून कॉमेंटमध्ये टाकते. म्हणजे काही पण एक शब्द, म्हणजे फक्त एक वर्ड. ओके. मी आहे ना, मला एक खूप थोडं हे ट्विस्ट दिलेलं आहे. म्हणजे मी आहे ना माझ्या लाईफमध्ये मी काय ना काय शब्द क्रिएट करत असतो. ते ना तुझं. आता मी मध्ये पिंट्या म्हणून पिंट्या आणि ते मी व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये ते लोकांना वगैरे पिंट्या किंवा मी चिकी खूप बोलतो, तर चिकी. तर आता माझं नवीन काहीतरी माझ्या डोक्यात आलंय. सकबू का माहिती का? मी SAKABU सकबू BOO सकबुतियारासी. म्हणजे हे का माहिती का माझ्या तोंडात आलं आणि ते मला आवडलं आणि ते मी वापरतोय. आता लास्ट 2 व्हिडिओ आम्ही शूट केले ऑरेंज ज्यूस गँगचे सॉरी. तर त्याच्यामध्ये मी वापरलंय ते. म्हणजे आता एखादा फॉर्मॅट होत आलाय, तिकडे तिथून कट आहे, तिथे मी सकबू, म्हणजे तिकडे तो कट पण मिळाला त्याला की सकबुतियारासी. काही तर त्याला ह्याचा काही एक अर्थ नाहीये, पण ते मी बोलतो कारण मला ते बोलायला आवडलं. एकदा तोंडातून चुकून निघालं सकबू, काय हे आप आहे काहीतरी असं. सकबू टाका कॉमेंटमध्ये, सकबू, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही इथपर्यंत पाहिलेलं आहे. येस. वायफळचा आजचा हा भाग तुम्ही कलाकृतीचा पाहिलात, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद, आभार. आणि असेच बघत राहा. पुढच्या भागात आपण भेटूच. आणि पुन्हा एकदा सिद्धांत थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच. आणि मला असाच सपोर्ट करत राहा आणि वायफळ चॅनलला पण सपोर्ट करत राहा. धन्यवाद. लव्ह यू ऑल. आणि बस. सकबू.